तेव्हा मात्र बक्षीसपत्र फेरीमध्ये दाखल होतात आणि असे दोन दादा संघ या ग्रँड फिनालेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दोन्हीही संघांना शब्दफुलांनी मनपूर्वक शुभेच्छा। खासदार चषक पास्तळचा पहिला हंगाम कोणता संघ आपल्या नावावरती करणार हे आपण पाहूयात। या ग्रँड फिनालेमध्ये आमच्या समवेत आहेत आदरणीय मंथनजी। खरंच सर, मंथन सर काय म्हणाल या ग्रँड फिनाले बद्दल? अगदी ज्याची आतुरता प्रत्येकाला होती आणि तो क्षण या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय। पहिलाच बॉल विशूने मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलाय फाईन लेगच्या दिशेला। क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र चेस करतायत, परंतु चेंडू अगदी वेगानं गेलाय सीमा पार, आलाय पहिल्याच बॉलवरती दर्जेदार चौकार। खूप चांगली सुरुवात झाली आणि आजच्या रजनीमध्ये अवधूतच्या विरोधात पहिल्यांदा आक्रमण झालंय जते, कारण समोर फलंदाज देखील तितकाच ताकदीचा आलाय। खूप चांगली आकडेवारी आहे या खेळाडूची। उगाच सुप्रीमो चषकाचा मालिकावीर तो ठरलेला नाहीये। विश्वनाथ जाधव भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा ब्लॅक डायमंड आणि त्याच्या माध्यमातून अपस्टंपच्या कल्पळीकडे शफल होऊन क्लास 1 स्ट्रोक चौकार। अतिशय चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळालाय विश्वनाथ जाधवच्या बॅटमधनं। पहिल्याच बॉलवरती अगदी त्याचं नाणं किती पक्क आहे ते मात्र विश्वनाथने दाखवलंय। षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती अवधूत कामत। फुलटॉस बॉल बॅटची कडा लागली, किपरच्या हातामध्ये चेंडू आपण पाहिलं तर निसटला आणि त्यानंतर आपण पाहिलं स्लिपला क्षेत्ररक्षक भावेशला आपण पाहत आहे। 4 या अंकावरती धावफलक। भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा। आज विदुरजी पाटील खुश आहेत कारण 2:30 वाजून गेलेले आहेत तरी देखील युट्यूबच्या माध्यमातून हजारो प्रेक्षक पाहत आहेत आणि ऑन ग्राउंड देखील प्रेक्षकांची संख्या चांगली आहे, समाधानकारक आहे। यावेळेस मात्र आपण पाहू शकाल क्रिकेटचा मादक अनुवादक अनुपम निरुपम सौंदर्य दर्शवणारा फटका। जोरूट यांची प्रॉपर आठवण करून दिली जाते। तंत्रशुद्ध फटक्याची निवड केलंय विश्वनाथ जाधव जोपर्यंत मैदानामध्ये थांबणार। मी तर म्हणेन की दक्ष 11 सातपडी संघाकरिता हा सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे। जर विश्वनाथ थांबला तर धावा 100% होणार या मॅच मध्ये। अगदी विश्वनाथने जणू काही मेसेज दिला, अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही माझ्या विरोधामध्ये कराल तर डेफिनेटली त्याचं उत्तर मोठ्या फटक्यांमध्ये मिळेल। आणि इथे मात्र आपण पाहू शकाल कव्हरच्या दिशेला लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार तिथे पाहायला मिळतोय। आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 8 धावा आणि दोन्हीही चौकार आतापर्यंत विश्वनाथच्या फळीमधून इथे बहुधा पुनरागमन केलेलं आहे। या ओव्हरमध्ये अवधूतचा जर आपण विचार केला, खरं तर मागील 2 सामन्यांमध्ये खूप धीम्या गतीने ते गोलंदाजी करत होते आणि खास करून त्यांनी हाताळलेले लेग ब्रेक फारच कारगर ठरले, परंतु का कुणाच ठाऊक या ओव्हरमध्ये थोडीशी वेगवान गोलंदाजी त्यांनी केलेली आहे। कधी कधी चांगल्या चांगल्या खेळाडूंवरती देखील प्रेशर येतं आणि तेच घडलंय अवधूतच्या बाबतीत। इथे मात्र अगदी चांगला बॉल लेग कटरचा हा चेंडू पाहायला मिळतोय। अगदी जोरदार अपील विकेट कीपर दिवेश पाटीलची पाहायला मिळते। रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल चेंडू पडला, त्यानंतर हलकासा टॉस होताना चेंडू पाहायला मिळाला, कीपरच्या हातात गेला, जोरदार अपील तिथे झाली। आणि इथे मात्र आपण पाहिलं तर निरुत्तर पंच पाहायला मिळाले। 8 धावा या बोर्डावरती लागल्यात। 8 धावा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू। येथे देखील फुलटॉस, काय योगायोग आहे ना। 1 चेंडू डॉट 1 चौकार, 1 चेंडू डॉट 1 चौकार आणि 6 चेंडूंमध्ये 3 चौकार परिपूर्ण केलेले आहेत। आणि येथे मात्र पिरवाडी गावातील महिला भगिनींच्या चेहऱ्यावरती खूप मोठं स्मितहास्य आहे, कारण आपल्या गावातील खेळाडू सध्या जरी आयकॉनने मैदान गाजवलं असेल तरी त्यांच्या गावाचं नाव मात्र मोठं होणार। आणि या 3 चौकारांसहित 12 धावा आहेत फलकावरती। आदरणीय विदुरजी पाटील प्रेझेंट ही स्पर्धा पूर्वीच्या काळामध्ये लोकांना एकत्रित आणण्याकरिता गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी नियोजित केला, परंतु आता गणपती बाप्पा प्रत्येक घरामध्ये अगदी मोठ्या सन्मानाने येतात। म्हणून आताच्या काळामध्ये जर लोकांना एकत्रित करायचं असेल तर क्रिकेट हे सर्वोत्तम माध्यम आहे। आणि फक्त क्रिकेट नाही तर विदुरजी पाटील यांनी संपूर्ण गावाला 16च्या 16 ग्रुप्सला एकत्रित आणलं आणि ह्या स्पर्धेचं नियोजन केलं। आणि मी तर म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये फार अशा कमी स्पर्धा मंथन सर, ह्या स्पर्धेची व्ह्यूवरशिप 70,000ला क्रॉस करते, यावरून आपण अंदाज लावू शकतोय की किती मोठं यश प्राप्त झालंय। नक्कीच नक्कीच ते व्ह्यूवरशिप जर आपण पाहिले तर का गेली आहे, तर या स्पर्धेचं आयोजन तितकं दमदार आहे, ही स्पर्धा तितकी खास आहे। कारण की जेव्हा जेव्हा पालघर जिल्ह्याचा पालघर तालुक्याचा इतिहास जर आपण पाहिला तर या आंबट गोड मैदानाचं एक विशेष महत्त्व आहे। कारण की इथे जर आपण पाहिलं जुन्या काळामध्ये जर आपण 90च्या दशकामध्ये तपासून पाहिलं याच मैदानावरती 100+ टीम्स या खेळायच्या। त्यानंतर दुसरं मैदान आपण पाहिलं तर उमरोळीचं मैदान, तिथे देखील
भरपूर क्रिकेटवरती प्रेम करणारे संघ आपल्याला पाहायला मिळायचे आणि त्यानंतर तिसरं मैदान जे अग्रमानांकित मैदान आर्यनचं मैदान, ही 3 मैदानं अशी आहेत पालघर जिल्ह्यातील की जिथे मात्र खेळाडू हे वाट पाहत असतात की फॉर्म्स येतात कधी आणि आम्ही त्या स्पर्धांमध्ये त्या मैदानावरती खेळण्याकरता जातो कधी. 34 वर्ष परिपूर्ण झाली या प्रथेला आणि अशी ही 3 दर्जेदार क्रीडांगण. आणि बघा येथे ह्या खेळपट्टीपासून जी मदत आहे ना ती वीरूने घ्यायला सुरुवात केली. खूप कमी गती, प्रॉपर गुडलेन स्पॉट आणि त्यानंतर वीरूची विशेषता जर आपण पाहिली कारकिर्दीची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली आणि आता लेग कटर आणि ऑफ कटर दोन्ही हाताळतोय. त्याला मी विचारलं की कशा पद्धतीने सुधारणा केली तर त्याने सांगितलं की आता क्रिकेटमध्ये जर स्थान टिकवायचं असेल ना तर फक्त फलंदाज नाही. आणि आणखीन एक प्लस पॉईंट मी म्हणेन सातपाडी टीमकरिता आतापर्यंत ज्या 14 बायसिकल आणि 2 बाईक वीरूने जिंकलेले आहेत, सर्व मी तर म्हणेन की फलंदाजीच्या बळावरती त्याला जास्त अवॉर्ड मिळाले. परंतु आता हा खेळाडू चांगला गोलंदाज बनू लागलाय, म्हणजे सातपाटीचं क्रिकेट जे आहे ते आणखीन ब्राईट होणार आहे. विशाल चौधरी यांच्याकडनं आपण पाहिलं प्रति षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक हे लावलं गेलंय. हे दोन्ही संघांकरिता हे पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्की असणार आहे. आणि ज्या बायसिकलचा आपण उल्लेख केला ना त्याबद्दल आणखीन एक रोचक किस्सा आहे. वाव, जितक्या बायसिकल वीरूने जिंकलेल्या आहेत त्या सर्व लहान मुलांना दान देखील केलेले आहेत. ही पालघर क्रिकेटची खासियत आहे. हा वारसा कोणी निर्माण केलाय तर अनिकेत राऊत या नावाची खास उद्घोषणा करावी लागेल. अनिकेत राऊत पेशाने इंजिनियर ते यशस्वी उद्योजक आहेत. संपूर्ण भारताचं टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं आणि क्रिकेटचे जे पैसे आहेत आता पंचाळीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं की क्रिकेटमधून मिळणारा सर्व पैसा जनसेवेसाठी ते खर्च करतात. त्यानंतर विघ्नेश साखळतोडे आणि त्यानंतर हा वीरू देखील. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. वीरू रिव्हर्स स्वीपचा फटका, तितका भन्नाट वेगवान मारा इथे पाहायला मिळतोय. ही मेगा फायनलची मॅच अगदी दर्जेदार, अगदी कडक हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण की दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी मातब्बर संघ आहेत. फ्रेममध्ये आपण पाहतोय वीरू बाबरेला, त्याचबरोबर निकुंज राऊत मागील मॅचचा हिरो ठरलेला निकुंज आपण पाहतोय. अगदी कॉन्ट्रीब्युशन देणं तो जाणतोय. जसं क्रितेश घर त्यांना वंडर बॉय म्हटलं जातं ना, तसं हा निकुंज जो आहे त्याच्यासाठी एकच टायटल शोभून दिसू शकतंय, ते म्हणजे अनस्टॉपेबल. हा असा खेळाडू आहे ज्याने कितीतरी मॅचेसमध्ये बिरवाडी टीमला चांगली सुरुवात करून दिली. या आधी देखील आपण पाहिलं सेमीफायनलमध्ये जिंकणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु निकुंजने काय बॅटिंग केली. जसे संजू सॅमसन यायचे ना, सुरुवातीला यायचे आणि शेवट करून जायचे. या आधीच्या मॅच म्हणजे सुरुवातीला आला आणि शेवट करून गेला. हा मिस्टर अनस्टॉपेबल आहे. नाव निकुंज. एक्झॅक्टली 1.5 षटकांचा खेळ झालाय. 14 धावा बोर्डावरती लागलाय. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज वीरू तयार. निकुंजसाठी इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जर आपण पाहिलं तर डाऊन द लेग जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा सिग्नल हा पंचांकडनं आलाय. या वाईटच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 15 धावा. शफल मुवमेंट इथे पाहायला मिळाली. चेंडू खूपच बाहेर गेलाय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती वीरू. ओहो, यावेळेला मात्र बॅटची कडा लागली की काय असं जणू काही पाहायला मिळालं. विकेट किपर कडनं यावेळेला मात्र मिस्टेक झाली आहे. कारण की अशा या मॅचमध्ये, या शेवटच्या मॅचमध्ये या मिस्टेक करून चालणार नाही. इथे आपण पाहिलं 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती झाली आहे 16. पॉवर प्ले आहे आणि पॉवर प्लेमध्ये सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजी अगदी वरचढ पाहायला मिळाली. पहिलं षटक आपण पाहिलं होतं अवधूत कामतचं. त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा आल्या. त्यानंतर अगदी स्ट्रॉंग कमबॅक करणारा मॅसेज वीरू बाबरेने दिला आणि वीरूच्या त्या षटकामध्ये फक्त 3 धावा त्यानं मोजल्या गेल्यात. 16 धावा फलकावरती आहेत आणि फक्त एका मॅचमध्ये नाही तर याच्या संपूर्ण रजनीमध्ये वीरेंद्र बाबरे एक गोलंदाज म्हणून हे गोलंदाजीचं प्रदर्शन नाही, मी तर म्हणणे स्टेटमेंट आहे की पालघर टेनिस बॉल क्रीडा विश्वाला आणि संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट वसुंधरेला वीरू मेसेज देतोय, मला ऑल इंडिया आयकॉन म्हणून फक्त फलंदाजीसाठी निवडू नका, मी एक चांगला गोलंदाज देखील आहे. आणि याच्या संपूर्ण नाईटमध्ये वीरूचा इकॉनॉमी रेट जर आपण पाहिला तर 6 पेक्षा देखील कमी आहे. इतकी चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. बघा मुख्य VIP डायसवरती आता प्रभात काळ्याकडे आपण वाटचाल करू लागलेलो आहोत. थोड्या वेळात 3 वाजणार आहे तरी देखील आदरणीय विदुरजी पाटील यांच्यावरचं प्रेम बघा. सर्व दिग्गज मंडळी अजून देखील मुख्य क्रीडा मंचावरती आहे. आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मॅकमिलन गोविंद हा आमचा मुख्य VIP डायस. फार कमी वेळा तुम्ही पाहिलं असेल. सकाळी 3 वाजेपर्यंत दिग्गज ही सर्व दिग्गज मंडळी आहे.
स्पर्धेचे VIP गेस्ट आहेत त्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. पहिलं षटक बिरवाडी टीमच्या नावावरती, दुसरं षटक सातपाडी टीमने आपल्या नावावरती केलंय आणि आता तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सिंगलचं हे रोटेशन आहे. सर्वात जमेची बाजू जर काय असेल मितांश 11 बिरवाडी टीम करिता आतापर्यंत एकही विकेट गेलेली नाहीये आणि या 17 धावा फलकावर. अगदी या सामन्यामध्ये हेच पाहावं लागेल. एका क्षणाला मात्र हा संघ वर चढवतोय, दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा संघ. इथे मात्र विश्वनाथच्या बॅटमधनं क्लास आणि क्लासिकल फटका. षटकार 6. बघा काय फलंदाजी सुरू झालेले आहे आणि अवधूत कामत ह्या स्पेलमध्ये थोडेसे महागडे. अल्टी पलटी चेंडू सीमा रेषा बाहेर कल्टी स्विच हिट आणि काम फिट. मी आधी देखील उल्लेख केला होता, विशू जर थांबला तर धावा होणार आहेत आणि ह्या मैदानामध्ये झालेल्या धावा सोन्यापेक्षा महाग. काय जबरदस्त धावा या ठिकाणी मात्र जमवत असताना विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय. सुंदर अगदी अप्रतिम अशी बॅटिंग विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल अवधूत कामत घेऊन तयार. फुरल लेनचा मारा केला, त्या चेंडूला मात्र प्रत्युत्तर दिलं. विरू बाबरे त्या ठिकाणी आलाय, चेंडूला उचलतोय आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर 1 रन ही कंप्लीट केली गेली आहे. विश्वनाथचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं, 9 बॉल आतापर्यंत तो खेळलाय, त्यात 20 रनचं महत्वपूर्ण योगदान, त्यात 3 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. कामाला ऑल इंडिया आयकॉन म्हणून निवडलं जातं, त्याचं उत्तर त्याने दिलंय या ग्रँड फिनालेमध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे, सिंगल तर मिळणार. आदरणीय विकी झा, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, शिवाजीनगर यांचं शुभागमन झालेलं आहे. सरांना विनंती करतोय की आपण आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक मुख्य क्रीडा मंचावरती आसनस्थ होण्याची कृपा करावी. आपलं शब्दफुलांनी हार्दिक स्वागत. महागडा तर ठरला ना अवधूत, हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. भगवान की माया कभी धूप तो कभी छाया. ज्या गोलंदाजाने याच्या संपूर्ण नाईटमध्ये भल्या फलंदाजांना घाम फोडला, तो फलंदाज ग्रँड फिनालेमध्ये थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. धावफलक जाऊन विसावलेला आहे 26 या अंकावरती, परंतु ह्या गोष्टींनी अवधूतला तितकासा फरक पडणार नाही. फार कोल माइंडेड प्लेअर आहे. जबरदस्त वाटचाल राहिलेली आहे अवधूत यांची. सध्या तरी या 26 धावा विदाऊट लॉस आपण पाहतोय. लाऊड अपील जरूर, परंतु पंच पूर्णपणे नामुन्नाचे संकेत देत आहेत. एक्सपेन्सिव्ह स्पेल राहिलेला आहे आतापर्यंत. लेग बाईचे हे संकेत आपण पाहतोय. ऑफिशियली 3 षटकांचा जो खेळ तो समारोपाकडे वळालाय आणि हे धावफलक तुम्ही पाहू शकाल आमचे गुणलेखक दर्शवित असताना. ॲक्युरेट 27 धावा कंप्लीट. जेव्हा विजय पावले पंच काय सांगतात, काय हवंय? रिलीफ स्प्रे अवेलेबल करून द्यायचा आहे. आपण पाहिलं असेल की ISPLच्या पहिल्या हे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवले जात आहेत, अनुरागजी चव्हाण. फार मोठं नाव आहे आणि अनुराग चव्हाण फक्त कामामुळे नाही. अनुरागजी चव्हाण यांच्याबद्दल मी तुम्हाला एक खास किस्सा सांगतो. हा पालघरमधील एकमेव असा छायाचित्रकार आहे. पंच काय सांगू लागलेत, पुन्हा पाणी देखील जाऊ द्या मैदानामध्ये. तर मी अनुरागजी चव्हाण आणि चेंडू देखील हवाय, रिलीफ स्प्रे आणि पाणी. रिलीफ स्प्रे आहे, पाणी घेऊन जा असं पंच सांगतात. तर आपण चर्चा करत होतो अनुराग चव्हाण यांच्याबद्दल. अनुराग चव्हाण यांना जेव्हा मी पाहतो तेव्हा मला निष्ठा हा शब्द आठवतो. का? कारण हा एकमेव असा छायाचित्रकार आहे. नितेश पाटील यांनी आणि पाटील नेटवर्कने अनुरागला मोठं बनवलं, म्हणून आता अनुराग या पाटील नेटवर्कला मोठं बनवू लागलाय. जेव्हापासून त्याने सुरुवात केलंय तेव्हापासून ते आज ताक गयत. मला तरी वाटतं जवळपास 6 ते 7 वर्ष मी पाहतो अनुरागला. तो पाटील नेटवर्कच्या सोबतच आहे. भरपूर कॅमेरामॅन आहेत जे वेगवेगळ्या चॅनलसाठी काम करतात, त्यांना आपण टीका टिप्पणी करत नाहीत, प्रत्येकाचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स असतात, परंतु हा एकमेव छायाचित्रकार आहे. नाव अनुराग चव्हाण आहे. फक्त नाव नाहीये तर ब्रँड देखील आहे. आणि मी ज्या ज्या ठिकाणी समालोचनासाठी जातो आयोजकांची फार मोठी पसंती असते अनुराग चव्हाण, की मला अनुराग हवा आहे. पूर्ण पालघर प्रभागामध्ये, पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जव्हार आणि विक्रमगडमध्ये. कारण म्हणतात ना, ज्याची कर्म चांगले असतात त्याला फळ देखील चांगलंच मिळतं. आणि खूप संयम आणि खूप जास्त निष्ठा, म्हणून ह्या चर्चेला आम्ही जाणून बुजून फोडणे टाकलेलं आहे. का पहिला कॅमेरामॅन मी पाहिलेला आहे, पहिला छायाचित्रकार पाहिलेला आहे जो सुरुवातीपासून आजपर्यंत केवळ पाटील नेटवर्कच्या सोबत. आणि आजच्या डेटला तर मी म्हणेन की नितेश पाटील यांचा हा राईट हँड आहे. अगदी बरोबर. नितेश पाटील यांचा अगदी खास कॅमेरामन आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल त्याला कॅमेरामध्ये बंदिस्त केलं गेलंय. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहताय. येऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती 27 झाले. विश्वनाथ जाधव आपण पाहताय 10 बॉलमध्ये 21 रन त्याच्या बॅटमधून आल्यात. कॉम्प्लिमेंट करत निकुंज जर आपण पाहिलं तर सातपडत खेळतोय, कारण की निकुंजला माहिती आहे
विश्वनाथच्या बॅटमधनं धावा येतात, सो त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणणं हे गरजेचं आहे. षटक क्रमांक आपण पाहतायत पुन्हा एकदा चौथं घेऊन आलाय गोलंदाज वीरू बाबरे. यावेळेला मात्र अगदी भन्नाट वेग विरूचा पाहायला मिळाला. चेंडू पडला, चेंडू पडल्यानंतर अचानक अचंबित करणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. अतिशय सुंदरचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आंबटगोड मैदानावरती. खासदार चषकाचं हा महाअंतिम सोहळा. कुठला संघ या चषकावरती नाव कोरेल त्याकरता मात्र ही लढाई या दोन टीम मध्ये पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय वीरू बाबरे. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, चांगलं शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक तिथे मॅकमिलन. गोविंद आपण पाहताय 1 रन कंप्लीट केली जाते. या सिंगलने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 28. निकुंजच्या बॅटमधून जरी 9 चेंडूंमध्ये 5च धावा आल्या असतील ना, तरी देखील त्याच्या संयमाला सलाम आहे. खूप चांगला कॉम्प्लिमेंट त्याने केलेला आहे. विशू चांगली बॅटिंग करतोय. आपण स्ट्राईकला रोटेट करूयात. बुद्धिमत्तेचं क्रिकेट म्हणावं लागेल. विरूचा पुढील बॉल. खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. लहानपणापासून त्याला बालकडू पाजण्यात आलेला आहे. आपण दिनेश यांचा खेळ पाहिला असेल. जेव्हा युट्यूब देखील नव्हतं तेव्हा काकाश्रीने पूर्ण पालघर जिल्हा गाजवला होता. स्वतः भूपेंद्र बाबरे देखील खूप चांगले क्रिकेटपटू राहिलेले आहेत. मी तर म्हणतोय बाबरे हा जो परिवार आहे ना, याच्या जवळपास 2 ते 3 पिढ्यांनी क्रिकेटच खेळलेलं आहे. आणि त्या पिढ्यांनी केलेली जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीचं हे फलित आहे की आता आपण पालघरमध्ये भरपूर खेळलात. आता आम्ही 7 समुद्रा पलीकडे पोहोचणार आहोत. आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून वीरूची मागणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे. केवळ 20 वर्षाचा असताना त्याने ग्रामीण धमाका बिग बॅश सारख्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळण्याचा सन्मान मिळवला. केवळ खेळला नाही, मैदान गाजवलं देखील. एक्झॅक्टली, जो तुमचा खेळ आहे आणि त्या खेळामुळेच तुमची ती ओळख आहे आणि तो ब्रँड सध्या सातपाडीचा अनेक मैदानं गाजवताना पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न योग्य प्रकारे बॅटवरती आलेला नाहीये. विकेट किपर अगदी वेगानं पुढे जात आहेत. शरीराचा वेध तिथे पाहायला मिळाला आणि लेग बायचा सिग्नल आणि या एक्स्ट्राच्या मदतीने धाव संख्या आपण पाहताय. धाव संख्या फलकावरती झाली 28. एक काळ होता जिथे मात्र सातपाडी संघाचं वर्चस्व पाहायला नक्कीच मिळायचं. 11 स्टार्स सातपाडी हा संघ एक काळ त्यांचं पाहायला मिळायचा. आर्यनचं ते मैदान आणि तिथे मात्र मोठमोठे फटके खेळणं, षटकार मारणं हे अवघड असायचं. परंतु गॉर्नर हे फलंदाज त्यावेळेला असायचे आणि त्यांचे ते मोठे षटकार पाहण्याचा योग त्यावेळेला मला आला होता. आणि त्याच गावातला हा संघ आता सध्या पालघरमधलं हे टेनिस क्रिकेट विश्व गाजवताना पाहायला मिळतोय. इथे जर आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय. धाव संख्या फलकावरती झाली आहे 29. 29 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये. वीरूचा स्पेल बघा. 2 षटकांमध्ये वीरेंद्र बाबरे यांनी केवळ 5च धावा खर्च केल्या. कदाचित ह्या सामन्यामधील सर्वाधिक मोठा टर्निंग पॉईंट देखील आपल्याला अनुभवायला मिळू शकतोय. आणि एक विशेष गोष्ट आहे की आजच्या रजनीमध्ये सातपाडी टीमने बहुधा 3 मॅचेस खेळलेल्या आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये वेगवेगळे संघ आले, वेगवेगळे धुरंधर खेळाडू आले. वीरेंद्र बाबरेच्या लेग कटरचं आणि ऑफ कटरचं उत्तर कुणाकडेही नव्हतं. सर्व फलंदाजांना कांतीहीन करून सोडलं, निरुत्तर करून सोडलं. आणि हे खूप मोठं स्टेटमेंट आहे आणि आपल्या पालघरकरांसाठी हा अभिमानाचा देखील क्षण आहे. कारण हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही सत्र गाजवणार. आपण वीरूची भरपूर चर्चा केली, परंतु समोर विश्वनाथला बघा. 13 बॉलमध्ये त्याने 21 धावा केलेल्या आहेत. आता निकुंजचा स्ट्राईक रेट जर सुधारला तर पुढील 2 षटकांमध्ये म्हणते सर मला तरी वाटतं आता पूर्णपणे तोफ गोळे सुरू होणार आहेत आणि येथून अटॅकिंग अप्रोच. एक्झॅक्टली, बिलकुल सही म्हणाला. 4 षटकं झालेले आहेत. 4 षटकानंतर आपण पाहिलं तर 29 धावा फलकावरती लागल्यात. आता 2 षटकं बाकी आहेत. 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये आता अटॅकिंग अप्रोच पुन्हा एकदा करावा लागेल. कारण की वीरूने जी गोलंदाजी केली आहे, सुंदर पद्धतीची ती गोलंदाजी, तिथून मात्र त्यानं फलंदाजांना विचार करण्यास भाग पाडलं. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती दिशांत. इथे मात्र बॅक फुटला गेले, चेंडूला खेळले पॉईंटच्या दिशेला. 1 रन यावेळेला मात्र अगदी चोरून काढली आहे. फेकी झाले, बॅकअप नव्हतं आणि त्याचाच फायदा घेत यावेळेला मात्र सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्जन पाहायला मिळालं. तिसऱ्या करता विश्वनाथ पळतील का, परंतु नाही. 2च धावांवरती समाधान व्यक्त करावं लागेल. अगदी विश्वनाथचा देखील इंटेंट क्लिअरली दिसतोय की आता ही शेवटची षटकं आहेत, हाणामारीची षटकं आहेत आणि इथून मात्र धावांचा वेग हा वाढवावा लागेल. 31 धावा तर झालेल्या आहेत आणि मितांश 11 बिरवाडीचा बॉलिंग युनिट खूप चांगला आहे. मी तर म्हणेन इथून 50 पर्यंत पोहोचले तर फारच आकर्षक टोटल राहू शकते. दिशांतला आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीवरती भर दिला जातो.
याचं एक फार मोठं कारण आहे. मागील 3 वर्षांमध्ये जी प्रगती केलेली आहे, म्हणजे 2024 मध्ये सातपाटी टीमने 43 ट्रॉफीज आपल्या नावावरती केल्या प्रथम क्रमांकाच्या. त्याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण काय असेल तर सर्व युवा खेळाडू होते, चांगली बांधणी होती आणि अवधूतचं जे नेतृत्व आहे, लिडरशिप आहे, ती फार पॉझिटिव्ह आहे, फार शांत पद्धतीने एक्झिक्यूट केली जाते. इथे बघा काय घडलं. या चॅलेंज करण्यात आलेला आहे. पंचांना आपण बघूयात नक्की काय निर्णय दिला जातोय. हे क्रीडांगण असं आहे ना, नेहमी असं म्हटलं जातं की प्रत्येक मैदानावरती एकेका संघाचे लक फॅक्टर असतात. म्हणजे जेव्हा आपण जागमाता रावळे क्रीडांगणाचा विचार केला तर तेथे सातपाटी टीम जी इतकी बलाढ्य मानली जाते, कोणती स्पर्धा असो, HB ट्रॉफी असो, AB ट्रॉफी असो, पहिल्या फेरीमध्येच ते पराभूत होतात. परंतु हे असं क्रीडांगण आहे, इट्स अ नो बॉल, खराब चेंडू आहे. आणि रिव्ह्यू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते रिटेन. आणि खास करून हे बघा, दोन्ही संघाच्या समाधानासाठी अगदी क्रिस्टल क्लिअर पद्धतीने तुम्हाला दाखवलं जात आहे ऑन स्क्रीन, दूध का दूध पाणी का पाणी. परंतु हे असं क्रीडांगण आहे ना मंथन सर, जिथे फायनलिस्ट जे दोन टीम आहेत, दोन्हीही संघांचं प्रदर्शन अव्वल राहिलेलं आहे. अगदी आता ही अंतिम लढाई. फ्री हिटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार दिशांत. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र गती कमी राखली, त्या चेंडूला खेळले मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. निखिल आकरे चांगलं क्षेत्ररक्षण केले, फेकी केले. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात सॅक्रिफाईस विकेट पाहायला मिळते. निकुंज गॉन बॅक टू दी पवेलियन. एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया खासदार चषक 2026 मध्ये. थँक्यू सो मच. 4.3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहताय, एक गडी बाद 37. मितांश 11 बिरवाडी संघाची पाहायला मिळते. दीपेशजी काय म्हणाल, आतापर्यंत आपण पाहिलं तर 37 धावा बोर्डावरती लागल्यात. आता आपण पाहिलं तर ऑल इंडिया आयकॉन खेळाडू मैदानामध्ये दुसरा दाखल होताना पाहायला मिळतोय. तड्याळे गावचं रत्न प्रीतम बारी मैदानामध्ये दाखल झालाय. एक्झॅक्ट टोटल तुमच्या मनामध्ये काय आहे? 4.3 षटका आतापर्यंत झाले, 37 झालेत आणि 8.22 ची सरासरी सध्या पाहायला मिळते. मंथन सर, जर हे दोन फलंदाज खेळतायत ना, येणारे 9 बॉल, मी तर म्हणेन ॲटलिस्ट 55 to 60 पर्यंत तर पोहोचणार. कारण हे क्रीडांगण फारच रोचक राहिलेलं आहे. सध्या तरी 37 धावा आहेत, 37. परंतु हे जर दोन फलंदाज खेळलं तर 55 ते 60 सुनिश्चित आहेत. चांगली हिटिंग ॲबिलिटी आहे दोन्ही फलंदाजांकडे. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हुकचा हा फटका आणि झेल सुटलाय. हे काय केलं? हा झेल जर परिपूर्ण झाला असता तर धावा देखील बसल्या असत्या आणि प्राइजलेस विकेट देखील येऊ शकले असते. परंतु ना लेना ना देना, केरिश का सुनेगा गाना, असंच काहीतरी विचारावं लागेल. अगदी जे प्रेशर आहे ते पूर्णतः पाहायला मिळतं. हे फायनलचं प्रेशर आहे आणि या प्रेशर सिच्युएशनमध्ये जेव्हा बऱ्याचदा आपण पाहतो असे खेळाडू असे झेल अगदी इझिली घेतात, परंतु ते प्रेशर आहे आणि ते श्रेयस देववरती नक्की पाहायला मिळालंय. 4.4 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती टीम मितांश 11 बिरवाडीची पाहायला मिळते 38. प्रीतम बारी आता 90 दाखल झाल्या. देशांना देखील या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी नियंत्रणामध्ये वेल प्लान गोलंदाजी केली आहे. अगदी फलंदाजांना त्यांना मात्र बांधून ठेवलंय. या षटकात 5 रन त्यांना मोजले आहेत. षटकातला 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर दिशांत टू प्रीतम बारी. 38ला 1 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. आपण पाहत आहात मेगा फायनल मितांश 11 बिरवाडी विरुद्ध दक्ष 11. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी सरळ सलामी देणारा षटकार. डीजे ऑपरेटर देखील पूर्णपणे लक्ष देऊन आहेत आपल्या शब्द वलयाकडे. आणि बघा मंथन सर, जेव्हा झेल सुटतात ना तेव्हा फार रोचक किस्से घडतात. 1999 मध्ये लान्स क्लुजनर काय खेळले होते आफ्रिकेसाठी. तो वर्ल्ड कप आफ्रिकेचाच होता, परंतु एक चुकी केली हर्षल गिब्सने. स्टीव्ह वॉचा झेल सोडा आणि सरतेशेवटी काय झालं, त्याने 120 धावा केल्या, ते आपण सर्वांनीच पाहिलं. 2024 मध्ये ग्लेन मॅक्सवेलने ते केलं भरपूर.
परंतु टिपलेले झेल म्हणजे सूर्यकुमार अशोक यादवचा तो झेल आठवा, त्यानंतर अमनजीत कौरचा झेल तुम्ही आठवा. महिलांनी अगदी खूप चांगल्या पद्धतीने तो रेकॉर्ड केला आणि खास करून अक्षर पटेलला विसरता कामा नये. हॅरी ब्रुकचा जो झेल त्याने परिपूर्ण केला होता. इथे विशूला जे जीवनदान मिळालंय ना त्याचं खूप चांगलं बेनिफिट मिळू शकते, कारण दोन्हीही मोस्ट एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहेत. आणि प्रीतम बारे आणि विश्वनाथ जाधव भारताचा एकही कानाकोपरा या खेळाडूंनी सोडलेला नाही. खूप प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत. सध्या 46 धावा, 1 विकेट. बघा मंथन सर आपण उल्लेख केला होता 55 ते 60, आता येथून त्या क्लिअर दिसू लागलेल्या आहेत. म्हणून ती विकेट फार महत्वाची होती. जर विशू बाद झाला असता तर प्रेशर प्रीतमवरती देखील, कितीही महान खेळाडू असो. आता सचिन रमेश तेंडुलकरांनी जेव्हा आपलं आत्मचरित्र लिहिलं प्लेइंग इट माय वे, इतका महान खेळाडू ज्याला क्रिकेटचा देव म्हटलं जातो तो देखील सांगतोय की तुम्हाला क्रिकेटमध्ये सर्वकालीन सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ बनायचं असेल तर स्वतःवरती प्रेशर घेऊ नका. काय लिहिलं हे वाक्य? हे साध्या सुध्या व्यक्तीने लिहिलेलं नाहीये. जो भारतरत्न पुरस्कार क्रिकेटसाठी मुळात नाहीये, तो पुरस्कार ज्याला मिळालाय त्याचं हे वाक्य आहे. काहीतरी कारण असेल हो, म्हणून ते वाक्य लिहिलं गेलंय. परंतु झेल सुटला आणि त्यानंतर आता 46 धावा, 1 विकेट. 46 धावा, 1 गडी बाद पाहायला मिळते आहेत. आणि शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर गोलंदाजी चांगली झाली आहे, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना फलंदाजी देखील चांगली झाली आहे. आता ती चर्चा करण्यास प्रीतम भारी आणि विश्वनाथने भाग पाडलाय. विश्वनाथ 18 बॉल खेळल्या, 18 बॉलमध्ये 25 रन त्याच्या बॅटमधनं आलेत आणि प्रीतम नव्याने दाखल झालाय. नुकताच 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय. आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील. यशस्वी जर तुम्हाला व्हायचंय तर तुम्हाला स्वकर्तृत्वावरती काहीतरी करावं लागेल आणि ते स्वकर्तृत्वानं या दोन्ही फलंदाजांनी पालघर जिल्ह्याला मिळालेली ही 2 रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. ISPL सारखा प्लॅटफॉर्म आपण पाहिलात आणि तिथे मात्र हे 2 वीर आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. चेन्नई सिंगम्समध्ये आपण पाहिलं विश्वनाथ जाधवला आणि श्रीनगर की वीरमध्ये प्रीतम बारीला आपण पाहिलंय. आणि आज मात्र गावागावातून गल्ली गल्लीतनं हे सुरू झालेलं क्रिकेट आज आपण पाहिलं तर उच्च दर्जावरती जाताना पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज श्रेयस तयार. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका फसलाय. भावेश तिथे फ्रेम मध्ये येतोय. विकेटचं बटन गॉन. फार आवश्यक हा ब्रेक थ्रू होता. आदरणीय अनिकेतजी ठाकूर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता बिरवाडी टीमला 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेला आहे. आणि हा ब्रेक थ्रू खूप चांगला उल्लेख केला आपण मंथन सर ISPLचा. परंतु मी एक गोष्ट जरूर सांगेन की पहिल्या 2 ISPLच्या हंगामामध्ये करण अंबाला जो हायस्ट बीडमध्ये गेला, तिसऱ्या हंगामामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली एक्सप्रेस म्हणजेच वारणा नदीच्या काठावरती बसलेल्या आणि 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचा तो कोहिनूर अर्थातच विजय पावले 32.5 लाखामध्ये सोल्ड झालाय. परंतु ISPLचा ऑप्शन जेव्हा मी पाहतो ना, मला त्या दिवसाची फार प्रतीक्षा आहे ज्या दिवसामध्ये आपला पालघरचा खेळाडू तो हायेस्ट बीडमध्ये जाईल. आणि सध्या तरी खूप चांगली वाटचाल राहिलेली आहे. 46 धावा, 2 विकेट्स आणि अशातच आलाय बिरवाडी गावचा वंडर बॉय कृतेश घरत. अगदी तो दिवस देखील दूर नाही आहे. अगदी येणाऱ्या काळामध्ये अजून एखादा खेळाडू आपल्याला पुढे येताना पाहायला मिळेल. आणि पालघर जिल्ह्याची क्रिकेटची परंपरा जर आपण पाहिली तर खूप मोठी आहे, खूप मोठा इतिहास आहे. राजेश सुतार यांना आपण पाहिलं मुंबई रणजीकडनं खेळताना. त्याचबरोबर आपण पाहिलं तर शार्दूल ठाकूर ज्यांना मात्र मुंबई रणजीकरता खेळलं, भारताकरता खेळलं आणि IPL देखील तो गाजवतोय. त्याचबरोबर आयुष म्हात्रेला पाहिलं अंडर-19 टीमचा कॅप्टन आणि त्यानं भारताला विश्वचषक मिळवून दिला. इथे मात्र कृतेश घरतचा हा ब्रँडेड फटका. कृतेश इज ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती खणखणीत फटका, षटकार. 52 धावा लागल्यात फलकावर. धन्यवाद. बघा फुटवर खूप चांगलं होतं. कृतेश घरत के चलने लगे है कदम, दिखाया है 10 का दम और ये गेंद गई है मॅक्झिमम. खूप चांगला फटका खेळले आणि ताकद होती, ताकदीचा प्रभावी वापर. आणि कृतेश घरत जी सुरुवात केली ना 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, CM चषक, मला तरी नाही वाटत की त्यानंतर परत वळून पाहिलं मागे. सुमित डेकले काय कौतुक करतात या खेळाडूचं. माझ्या संघामध्ये मी नेहमी स्थान देणार पालघरच्या या कोहिनूर खेळाडूला. आणि त्याच्या संधीचं खूप सोनं देखील केलेलं आहे कृतेशनं वेळोवेळी. अगदी. आणि कृतेश जर आपण पाहिलं ना तर 100% तो डेडिकेशन देत असतो. जेव्हा जेव्हा तो त्याच्या टीमला लीड करतो, टीमला घेऊन चालतो. अगदी निकोजने देखील म्हटलं, मागाशी उल्लेख देखील केला, कृतेश भरे मैदानामध्ये आमच्यावरती चिडतो, रागावतो. त्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो की मला माझ्या संघाला
पुढे घेऊन जायचं आहे, माझ्या संघाला मात्र चॅम्पियन बनवायचं आहे आणि त्याच दिशेने सध्या मात्र साई एकता बिरवाडी आज आपण पाहतोय मितांश इलेव्हन बिरवाडी या नावानं खेळताना पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची कडा लागली आहे, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेला, भावेश तिथे पाहायला मिळतोय. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती मितांश इलेव्हन बिरवाडी या संघाची 53. 53 धावा फलकावर. प्रेडिक्शन बहुधा खरं होणारच आहे. अजूनही 2 चेंडूंचा येणं आपण 55 ते 60 धावा प्रेडिक्ट केल्या होत्या. त्याचं कारण देखील आहे, खास करून तो झेल सुटला त्यानंतर प्रीतमने केलेली फलंदाजी असेल आणि क्रितेश त्याने अगदी विस्फोटक तो जणू काही डगआउट मधून सेट होणं. त्याला फार गटसी प्लेअर आहे, जसं तुम्ही उल्लेख केला, फार जिद्दी खेळाडू आहे, त्याला हार पसंत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 चेंडू आता बाकी आहेत, षटकातला 5वा बॉल. यावेळेला मात्र टप्पा पडला, त्यानंतर गिरकी घेतली, चेंडू बराच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. अगदी एक सामना मला आठवतो, आर्यनच्या मैदानावरती बिरवाडी विरुद्ध निलेश फायटर संघ खेळत होता. निलेश फायटर टीमने मात्र 53 रन बनवले होते. अवघ्या 3 षटकांचा तो अंतिम सामना होता आणि त्यावेळेला मात्र क्रितेश आणि चेतन पाटीलने जी बॅटिंग केली होती, अगदी तो गटसी क्रिकेट मात्र बिरवाडीकरनं पाहायला मिळालं होतं. इथे मात्र आपण पाहू शकाल फटका खेळला आणि त्या फटक्यानंतर काय झालंय तर प्रीतमची बॅट यावेळेला मात्र आपण पाहू शकलात तर तुटली गेली आहे. अगदी क्रिकेटरच्या मात्र मनाला दुःख वेदना देणारं असतं, कारण की आम्ही क्रिकेटपेक्षा आमच्या बॅटला आमच्या किटला भरपूर प्रेम करतो आणि मात्र प्रीतमचे ते आपण पाहिलं तर एक्सप्रेशन्स भरपूर काही सांगून गेलेत. मी तर म्हणतेन सर की या वेळेला प्रीतमने जे केलेलं आहे ना त्याचे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. बघा ती बॅट ब्रेक झाल्यानंतर त्याने फक्त किस नाही केला तर त्या बॅटला त्याने वंदन देखील केलेलं आहे. घरामध्ये आपली जी भारतीय संस्कृती आहे ना, आपण मोठ्यांना अगदीच जो घर में बड़ों के पैर छूता है वो एक दिन आसमान छूता है, आणि बघा त्या बॅटला अक्षरशः वंदन केलं, अभिवादन केलं. एका क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये काहीही घडलं तरी तो जास्त त्याला दुःख होत नाही, परंतु त्याचा हार्ट ब्रेक कधी होत नाही, परंतु जेव्हा बॅट ब्रेक होते ना तेव्हा हार्ट ब्रेकच्या देखील बियॉन्ड तो निघून जातो. अगदी भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी देखील सांगितलं, तुम्ही तुमच्या किटचा जर आदर कराल तर डेफिनेटली ते क्रिकेट तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल आणि तोच आदरभाव यावेळेला मात्र प्रीतम बारीच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल आता बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय लिहिलंय सध्या आपण पाहिलं, जे प्रेडिक्शन आपण केलं होतं 55 धावा या बोर्डावरती लागल्यात. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. श्रेयस देव गोलंदाजी मार्कवरती, स्ट्राईकवरती. आता त्याच्या समोर चॅलेंज आहे क्रितेशचं. आता शेवटच्या बॉलवरती काय लिहिलंय 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा होते, मोर्चे बांधणी केली जाते. आता त्या शेवटच्या बॉलवरती काय लिहिलंय मेगा फायनल आपण पाहत आहेत मितांश इलेव्हन बिरवाडी विरुद्ध दक्ष इलेव्हन सातपाडी. शेवटचा बॉल, या शेवटच्या बॉलवरती एक्झॅक्ट टोटल काय असणार. सफल झाला क्रितेश, अप्रतिम. हा आहे मॅक्सिमम लॉंगेस्ट सिक्सर आणि या षटकारांना आपण पाहिलं तर धाव संख्या झाली आहे ती मितांश इलेव्हन संघाची 61-62चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. कधी क्रिकेटमध्ये प्रेडिक्ट करू नये, परंतु काय ॲक्युरेट प्रेडिक्शन ठरलेलं आहे. 61 झालेल्या आहेत 6 षटकांमध्ये आणि खूप चांगली टोटल म्हणावी लागेल. बघा फिनिश कसा करायचा ना ते क्रितेशकडून आपण शिकू शकतोय. जबरदस्त फटका खेळलेले आहेत, फिनिशिंग टच संघाकरिता प्रोव्हाइड केले. मिळाला चेंडू स्लॉटमध्ये, डिस्पॅच केला पार्किंग प्लॉटमध्ये आणि धावा आलेल्या आहेत म्हणतात सर लॉटमध्ये. चांगली टोटल. मी तर म्हणेन ह्या मैदानावरती 61 धावा 100 पेक्षा कमी नाही आहेत. खूप चांगली बॅटिंग केली क्रितेश घर. त्यांनी नजर बघा एकदा, आय कोलॅबरेशन काय आहे. वीरेंद्र सेहवागचं फुटवर्क चांगलं नव्हतं तरी देखील 2011च्या कॅलेंडर इयरमध्ये ते मला तरी वाटतं होलकर स्टेडियम इंदोरचं मैदान होतं आणि 219 धावा केल्या होत्या. फुटवर्क 0, परंतु आय कोलॅबरेशन असं की चांगल्या गोलंदाजांना, खास करून स्पिन गोलंदाजांना फार घाम फोडायचे वीरेंद्र सेहवाग. आणि येथे आहे आपला क्रितेश घरत ज्याने षटकार खेचून फिनिश केलं. काय वाटतंय मंथन सर तुम्हाला? आता 61 धावा झालेल्या आहेत. 90% पब्लिक प्रेडिक्ट पोल जर आपण घेतला असता तर सर्वांच्या ओठांवरती खास करून सातपाडी टीमचं नाव होतं, परंतु ह्या 61 धावा आता पहिल्या सत्रामध्ये आम्ही प्रेडिक्ट केलं, आता दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही प्रेडिक्ट करा की नक्की काय होणार. अगदी बघा, नाण्याची एक बाजू आपण पाहिली ती भक्कमपणे पाहायला मिळाली टीम मितांश इलेव्हन बिरवाडीची, तर दुसरी बाजू विसरून चालणार नाहीये. तो संघ देखील तितका ताकदवर आहे, परंतु या मॅच मध्ये जर आपण पाहिलं दोन्ही संघांना मी तोलामोलाचं मोजेन, कारण की बिरवाडीचा बॉलिंग अटॅक विसरून चालणार नाही. चांगला बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे आहे. तर सातपाडी टीमकडे वीरू बाबरे, मॅकमिलन गोविंद आहे, भावेश पाटील आहे, श्रेयस देव आहे. अगदी त्यांचं देखील बॅटिंग लाईनअप चांगलं आहे, परंतु मैदानामध्ये प्रत्यक्षात आता कशा प्रकारचं क्रिकेट खेळलं जाईल त्याच्यावरती आता लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे.
आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. पालघरमध्ये भरपूर स्पर्धा होतात. पालघर क्रिकेटच्या परंपरेचा आपण उल्लेख केला होता. मी तर म्हणेन की सुरुवातीपासून 1986 पासून पालघर क्रिकेटचं जी गुणवत्ता होती ती खूप सुंदर आहे, परंतु व्यासपीठ नव्हती. आज विदुरजी पटेल यांच्यासारखं एक व्यक्तिबल आहे जे 16 ग्रुप्सला एकत्रित आणून इतकी छान स्पर्धा जी 70 ते 80,000 व्ह्यूवरशिपच्या पलीकडे जाऊ शकते. आता तर आपण पहाटेकडे प्रस्थान करतोय तरी देखील 1,000 प्रेक्षक लाईव्ह पाहतायत. पालघरमध्ये पहिल्यांदाच हे घडतंय की 3-4 वाजेनंतर इतकी व्ह्यूवरशिप मिळेल. तर विदुरजी पाटील यांच्यासारखे जे संयोजक आहेत त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे पालघर क्रिकेटसाठी? बघा, विदुरजी पाटील जर आपण पाहिलं तर खूप मोठं नाव आहे पालघर क्रिकेटमधील. फायर पास्तळ या टीमकडनं मात्र त्यांनी क्रिकेट खेळलं आणि त्यांनी अगदी क्रिकेटचा हा संघर्ष पाहिलेला आहे. आणि तो काळ असा होता ना की जेव्हा दूर दूर क्रिकेट खेळण्याकरता फक्त एक ग्लास पाण्यावरती पूर्ण दिवस राहायचं, ते क्रिकेट खेळायचं आपल्या गावाकरता आणि ती ट्रॉफी घेऊन यायची. आणि त्यानंतर कुठली अपेक्षा नाही की फक्त मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे, माझ्या संघाकरता 100% द्यायचं आहे, हे त्यांनी पाहिलं आहे. आणि अगदी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आत्ता जे होतकरू क्रिकेटर्स आहेत त्यांच्याकरता काहीतरी करायचं आणि नवीन व्यासपीठ हे निर्माण करून द्यायचं आहे. आणि त्यांच्याच संकल्पनेतनं ही सुंदर स्पर्धा खासदार चषकाची आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांची संकल्पना आपण पाहिली मागील 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर अगदी एक लीग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पास्तळ साळवड प्रीमियर लीग 2 गावांना एकत्रित करून मात्र ती लीग पाहायला मिळते. आणि अगदी मानाचा मुजरा विदुरजी पाटील यांच्याकरता नक्कीच आहे. नक्कीच 16 ग्रुप एकत्रित एक सूत्रात गुंफलेले आहेत. म्हणतात ना की घरामध्ये आई, फुलामध्ये जाई आणि जुई, शिर्डीमध्ये साई, आणि जेव्हा आपण पास्थळ गावामध्ये येतो ना तेव्हा एकच नाव आहे, आदरणीय विदुर भाई. त्यांचा सन्मान फार मोठा आहे. कारण मंथनचे आपण पाहिलं असेल की गावामधील जे 11 खेळाडू असतात ना त्यांच्यामध्ये देखील राजकारण असतं. आणि 16 ग्रुप्स आहेत, तेथे किती मोठा अगदी जे पार्शालिटी आपण म्हणतो ते असू शकते. परंतु विदुर पाटील आहेत, जसे महाभारतामध्ये देखील सर्वात कुशाग्र बुद्धिमत्तेचं व्यक्तिमत्व कोणतं होतं मंथनजी? विदुर. संपूर्ण महाभारतामध्ये सर्वाधिक हुशार व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्णानंतर. तसा जेव्हा आपण ग्रामीण पालघर क्रिकेटमध्ये येतो ना, विदुरजी पाटील यांचा इतका मान आहे, इतका सन्मान आहे की 16च्या 16 ग्रुप एकत्रित एक सूत्रात त्याने गुंफलेले आहेत. आणि पास्थळगाव इतकी ताकद ठेवतोय. पास्थळ आणि सातपाडी असे 2 गाव आहेत, 16 ग्रुप म्हणजे 16 संघ आहेत मंथनची. 2 दिवसाचं पॅनल फक्त हे 2 गावच बनवू शकतात. चला, फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायच्या. टीम दक्ष 11 सातपाटी 62चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल एक छोटीशी धून आपण ऐकूया आणि पुन्हा येऊया खासदार चषक 2026 मध्ये. मंथनजी मी थांबवतोय डीजे ऑपरेटरला. संयोजकांची आपण विनंती पाळूयात. या स्पर्धेला बघा, स्पर्धा नियोजित करायची असेल तर आयोजक लगेच तयार होतात, परंतु महत्त्वाचे असतात ना ते प्रायोजक. आणि या स्पर्धेकरिता जे प्रायोजकत्व आम्हाला लाभलेलं आहे, काय सांगतायत पंच, खेळाडू वर्ग? सलामीवीर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यावा. आदरणीय सन्माननीय अरुण आणि महेश घरत बंधू, घरत इलेक्ट्रॉनिक्स व ट्रान्सपोर्ट पास्तळचे मालक, यांनी भरपूर मोठा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला प्रदान केलं, त्यांचे मनपूर्वक आभार. आदरणीय संजय पाटील साहेब, सरपंच ग्रामपंचायत सालवड यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय सदानंद पाटील व आदरणीय प्रशांत घरत विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शनचे मालक पास्तळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य सौजन्य. आदरणीय उमेश सदानंद घरत, अध्यक्ष जांता राजा फाउंडेशन पास्तळ यांचे देखील मनपूर्वक आभार. महावीर ज्वेलर्स चित्रालय यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य सौजन्य. विनोदजी अधिकारी साहेब, अधिकारी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य सौजन्य. महावीर सोलंकी साहेब, गुलाब जैन साहेब, प्रताप भानुशाली साहेब, राकेशजी सावे साहेब, आदरणीय तुषार साबू, आदरणीय सुमितजी पिंपळे साहेब, आदरणीय सुशील चुरी साहेब, आदरणीय विकास झा साहेब, लेबर कॉन्ट्रॅक्टर, आदरणीय सन्माननीय महेंद्र भोणे साहेब ज्यांनी शील्ड उपलब्ध करून दिलेले आहेत. आदरणीय अशोक वडे साहेब, आदरणीय संजय पाटील साहेब, आदरणीय प्रणयजी म्हात्रे साहेब, आदरणीय परेश मोरे साहेब सालबड, आदरणीय परेशजी राऊत विसावा फाउंडेशनचे अधिकृत अधिपती, आदरणीय विवेकजी देशपांडे, आदरणीय राजेंद्रजी कोंडा साहेब, समवेत आदरणीय क्रितेश साईनाथ घरत माजी उपसरपंच सालबड, समवेत आदरणीय सन्माननीय वीरेंद्रजी शेखावत साहेब, संपूर्ण पास्थळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांचे देखील मनापासून आभार. आदरणीय महेशजी बारे साहेब, वीरेंद्रजी शेखावत साहेब, राहुल वडे साहेब, प्रणजजी पिंपळे साहेब, आदरणीय राहुल रामदास घरत शहर प्रमुख पालघर शिवसेना, आदरणीय विश्वासजी पाटील साहेब, अर्थातच नवली प्रभागाचा आभूषण, समवेत सालवड ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य, आदरणीय अमोलजी मोरे साहेब, आदरणीय तेजस्वी घरत साहेब ज्या तेजश्री एंटरप्राइजच्या प्रोप्रायटर आहेत त्यांचे देखील मनपूर्वक आभार. संजय पाटील बोईसर, ज्येष्ठ नेते विवेकजी वडे, सरपंच खैरा फाटक, आदरणीय राजेंद्रजी घरत गॅसवाडी यांचे देखील मनपूर्वक आभार, ज्यांनी वायफाय उपलब्ध करून दिलेला आहे.
आणि कळत न कळत व्यवस्था व सेवा उपलब्ध करून देणाऱ्या सर्व देणगीदारांचे देखील मनापासून आभार. मग त्यांचे कसं आहे ना, आपण समालोचक फटकन तयार होतो, आयोजक देखील फटकन तयार होतात, परंतु महत्त्वाचे असतात ते प्रायोजक. बघा, स्पर्धा म्हटली की प्रत्येक गोष्टीची जुळवाजुळव करावी लागते, कारण की खर्च खूप मोठा असतो आणि त्यानंतर स्पॉन्सरशिप हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि तेव्हा मात्र ती जुळवाजुळव केली जाते आणि या सर्व दात्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. दुसऱ्या डावाला तर सुरुवात झाली आहे. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहत आहे दाखल झालेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय ब्रँड ऑफ धाकटी डहाणू आपल्याला पाहायला मिळतोय निखिल अकरे आणि त्याच्या समवेत आपण पाहत आहे वीरेंद्र बाबरे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला गोलंदाज आपण पाहत आहे प्रीतम बारी, ज्यानं मात्र आजच्या रात्रीमध्ये विकेट हॅट्रिक साध्य करण्याचा पराक्रम केलाय. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तड्याळ्याचा ब्रँड अगदी आपल्याला पाहायला मिळतो प्रीतम आणि त्याच्या विपक्ष आपण पाहत आहे निखिल अकरे. एकाच परिसरातील हे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 65चं टार्गेट समोर ठेवण्यात आलं. आता त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. ऑल सेट दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. 62 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामध्ये प्रीतम ऑल इंडिया आयकॉन बॉलिंग ट्रॅकवर. आयकॉन वर्सेस आयकॉन आहे. एकाच प्रभागासाठी एकाच गावासाठी कितीतरी वेळा एकत्रित खेळले. ओहो हो, इथे झाले डिरेक्ट हिट, परंतु पंच चाणाक्ष आहेत खूप चांगल्या पद्धतीने. बघूयात नक्की आता काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. थोडीशी चलबिचल तर सुरू झालंय क्षेत्ररक्षकांमध्ये. अक्षय नाईक यांनी ऑनफिल्ड डिसिजन त्या ठिकाणी मात्र लगेच आपल्यासमोर पोहोचवला की येथे फलंदाज बहुधा नॉट आउट आहे, परंतु बऱ्याचदा आपण पाहतो की निर्णयामध्ये फेरबदल केले जातात, परीक्षण केलं जातं, परंतु येथे ठामपणा तो देखील आपल्याला अनुभवायला मिळतोय. अक्षय नाईक ब्रँड ऑफ दांडी. पण त्यांच्या पंचांच्या भूमिकेबद्दल आपण काय म्हणाल, कारण 5 दिवसाच्या या महान धुमस चक्रीमध्ये पंचांचे निर्णय नेहमीच सुयोग्य राहिलेले आहेत. अगदी कुठलीही स्पर्धा म्हणा, त्या स्पर्धेमध्ये महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे पंच आणि अगदी चांगल्या पद्धतीची पंचगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. राकेश राऊत सर आहेत, अक्षय नाईक आहेत आणि त्याचबरोबर अभित तांडेल यांना आपण पाहत आहे. अगदी क्वालिटी वर्क अंपायरिंगचं या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला बॉल अगदी चांगल्या प्रकारे प्रीतम बारीने हाताळलेला आहे. षटकातला दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती प्रीतम टू निखिल. षटकातला दुसरा बॉल. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले, हळवारपणे या चेंडूला खेळले. गलीच्या क्षेत्रात चांगले क्षेत्ररक्षण. विकेट किपर आपण पाहतात क्रितेश घरत आपल्या फिल्डरला म्हणतात की क्विकली त्या चेंडूवरती या, कारण की इथून मात्र जर आपण पाहिलं तर दडपण दबाव तुम्ही फलंदाजांवरती निर्माण केला. मोठा अटॅकिंग क्रिकेट खेळण्याकरता ते जातील आणि डेफिनेटली त्याचा फायदा बिरवाडी संघाला होऊ शकतो. आणि त्याच्याचमुळे मी मगाशी देखील म्हटलं की क्रितेश जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा 100% डेडिकेशन त्याचं एकच असतं की मला माझ्या संघाला पुढे घेऊन जायचं आहे. आणि तोच यावेळेला मात्र क्रितेशकडनं त्याच्या क्षेत्ररक्षकाला देखील सुचवलं त्यानं की फटकन तुम्हाला चेंडूवरती यायचं आहे. असा दरारा फार कमी वेळा आपण अनुभवलेला आहे. 1992 मध्ये इम्रान खान, 1996 मध्ये अर्जुन रणतुंगा आणि त्यानंतर विराट कोहली असे 3 कर्णधार होऊन गेलेले आहेत ज्यांचा दरारा असायचा मैदानामध्ये. आणि तसा हा क्रितेश आहे. 10च्या 10 खेळाडूंकडून, कारण कर्णधार हा फक्त कर्णधार नसावा, संघाकडून प्रदर्शन करून घेणारा असावा. आणि त्या ॲबिलिटी आहे क्रितेश करतकडे. संथ अशी सुरुवात, परंतु बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग. स्ट्रोक सिलेक्शन वरती फार लक्ष द्यावं लागेल. जर आपण मितांश 11 बिरवाडीचा प्लस पॉईंट पाहिला ना, तर जो मिस्टर अनस्टॉपेबल निकुंज आहे तो सिंगल डबलला फार महत्त्व देतो. तो डॉट खेळत नाही आणि त्याचं त्याने इतकं बेनिफिट मिळालं की 61 पर्यंत जाऊन पोहोचलाय. अगदी एक्झॅक्टली तोच खेळ अपेक्षित असतो आणि तो त्यानं केला. प्रीतम पाहूया षटकातला चौथा बॉल घेऊन. अगदी चांगला बॉल. यावेळेला मात्र पायावरती चेंडू आदळला गेला. अपील यावेळेला मात्र क्रितेशने केली. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला कर्णधाराचा दरारा कसा असतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या काही घटना देखील तुम्ही सांगितल्या, पण सौरव गांगुलीचा देखील मी उल्लेख करेन की त्यानं भारताबाहेर भारतीय संघाला दादागिरी कशी असते ती दाखवली. ऑस्ट्रेलियासारख्या संघाला देखील तो नडला आणि भिडला आणि तो लॉर्ड्सचं मैदान आणि लॉर्ड्सच्या मैदानावरती देखील ती जर्सी भिरकावताना पाहायला मिळाली. अगदी बेस्ट कॅप्टन ज्यानं मात्र भारताला महेंद्रसिंग धोनी सारखा ग्रेट फिनिशर दिला, झहीर खान सारखा लेफ्ट आर्म गोलंदाज दिला आणि खूप आठवणी देखील दिल्या. 2007चं वर्ल्ड कप आणि तिथे मात्र भारतानं तो कप उचलला आणि तो आनंद संपूर्ण भारतवर्षावरती पाहायला मिळाला. त्यानंतर रोहित शर्माचा देखील उल्लेख व्हायला हवा. अगदी
जबरदस्त हिटमॅन म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. सूर्याने घेतलेला तो कॅच देखील आठवतो आणि त्याने देखील जी संघ बांधणी भारतीय संघाची केली. MI फॅन्स मुंबई इंडियन्स करता देखील त्यांना IPL मध्ये 5 ट्रॉफीज मात्र MIला जिंकवून दिल्या. म्हणजे असे जे कर्णधार आहेत ज्यांनी भारताकरता खूप काही केलेलं आहे आणि असे खेळाडू हे देखील आपल्याला पाहायला मिळतात या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये, ज्यांचं नाव घेतलं की समोरचा संघ अगदी थोड्याशा दडपणामध्ये येतो आणि अगदी त्यांचा दरारा आजही आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम बारी. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, हा ट्रेडमार्क पॅटर्न पाहायला मिळतोय. निखिल अकरेचा क्लास शॉट 4 येतोय चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 6 धावा झालेल्या आहेत. येथून मात्र 30 चेंडूंमध्ये विजयासाठी 56 धावांचं टार्गेट समोर आहे. आदरणीय सन्माननीय डॉक्टर हेमंत विष्णू सवरा साहेब, पालघर लोकसभा नवनिर्वाचित खासदार साहेबांचे देखील आम्ही शब्दफुलाने आभार व्यक्त करीत आहोत. खऱ्या अर्थाने संयोजकांच्या शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी त्यांनी खासदार चषक या स्पर्धेच्या नियोजनाला संमती दिली आणि यथार्थ स्वरूपामध्ये पाठबळ देखील आर्थिक सहाय्य प्रदान केलं. त्यांचे मनपूर्वक आभार. पास्थळ ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या आणि वतीने तसेच संपूर्ण उपसरपंच, सरपंच आणि सदस्य महोदयांच्या माध्यमातून भरपूर प्रमाणामध्ये सहकार्य करण्यात आलं. खूप खूप आभार. मंडप, स्टेज, DJ साऊंड सर्व्हिसचे मालक आदरणीय सदानंद सखाराम घरत पास्थळ यांनी आपणास कमी दरात सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचे देखील खूप खूप आभार. यूट्यूब प्रक्षेपणाचे मालक आदरणीय सन्माननीय नितेश पाटील नवली यांनी आपणास कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार. जर आपण पाहिलं तर 2 हाय डेफिनेशन कॅमेरे आणि समवेत जे विहंगम दृश्य आपण पाहिलं ते बर्ड आय व्ह्यू अर्थातच ड्रोन कॅमेरा देखील फार कमी दरामध्ये उपलब्ध करून दिला, त्याबद्दल नितेशजी पाटील यांचे देखील मनापासून आभार. जसं आपल्याला वेळ मिळेल आपण सर्व त्यांची नावं समोर घेऊन येणार आहोत. मंथन सर. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ जाधव. इथे मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय, बैठक पाहायला मिळतेय. कडक कडक षटकार 6. काय फटका खेळलाय वीरेंद्र भूपेंद्र बाबरे. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं और जिस राख से बारूद बनता है उसको वीरू बाबरे कहते हैं. केवळ 20 वर्षांचा खेळाडू आहे आणि 20 वर्षांमध्ये 2 बाईक आणि 14 बायसिकल आपल्या नावावरती करणारा मात्र पालघरचा सातपाडीचा वंडर बॉय. ग्रेट शॉट, फॉलिंग स्वीप, क्लीन हिट, क्लीन 6, ग्रेट शॉट. आता मात्र मार्केट देखील आपलंच असणार, चर्चा देखील आपलीच होणार आणि संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या नावाला एक वेगळ्या उच्च श्रेणीवरती ओळखलं जाणार हे मात्र दर्शवून दिलेलं आहे वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांनी. ग्रेट शॉट. अगदी चांगला फटका पाहायला मिळालाय. मागील 2 महिन्यापूर्वी आपण पाहिलं नंडवरेचं मैदान आणि त्या मैदानावरती सलग 8 षटकार मारणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये उतरतो आणि नवनवे विक्रम आपल्या नावे तो करतो. धाव संख्या आपण पाहतोय या षटकाराच्या मदतीने झाली आहे दक्ष 11 सातपाटी या संघाची 12. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू 29 आहेत आणि 29 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता बनवायचे आहेत अजूनही 50. षटकातला दुसरा बॉल रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न योग्य प्रकारे बॅटवरती आला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र नेमला चेंडूवरती येतोय. ही क्विक सिंगल या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सिंगलने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे टीम दक्ष 11 सातपाटीची 13. 13 धावा परिपूर्ण. पहिल्या षटकामध्ये जर आपण पहिल्या सत्राचा उल्लेख केला, पहिल्या ओव्हरमध्ये अवधूत महागडे ठरले, त्यानंतर वीरूने कमबॅक करून दिला. आता येथे पहिलं षटक जरी गोलंदाजाने आपल्या नावावरती केलं असेल तरी दुसऱ्या षटकामध्ये वीरू हवे ठरू लागलेला आहे. एक षटकार एक सिंगलचं रोटेशन त्याने केलंय. 13 धावा तर 8 चेंडूंमध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. सुंदर फलंदाजीचं पृथक्करण करतोय. दुसऱ्या बाजूने निखिल अकरे एक चांगला फटका त्यांच्या देखील बॅटमधून बघायला मिळालाय. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती ते फलंदाजी करू लागलेले आहेत. टिट फॉर टॅट वीरूची तळपू लागलेली आहे बॅट आणि ह्या सामन्यामध्ये हळूवार पद्धतीने रंगत निर्माण होऊ लागलेले आहे. मंथन सर, आता पहाटेच्या ह्या वेळेला आपण देखील एका थरारक सामन्याची अपेक्षा करूयात, त्याशिवाय मौज नाही आहे ग्रँड फिनालेमध्ये. नक्कीच हा सामना जर आपण पाहिला तर अगदी रंजक आपल्याला पाहायला मिळेल. त्या घडामोडी देखील पाहायला मिळतील. परंतु पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेमध्ये पाहूया कसं क्रिकेट खेळलं जाईल. सध्या आपण पाहतो 13 धावा बोर्डावरती लागत. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. निकृष्ट तिथे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय आणि तिथपर्यंत कूल माइंडने यावेळेला मात्र 1 रन ही कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 14. हे दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं ना तर की बॅटर आहेत.
कारण की मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्यांना देखील माहिती आहे या सामन्याचं महत्त्व काय, अंतिमची लढाई आहे आणि या अंतिमची लढाई जर जिंकायची आहे तर सेन्सिबल पद्धतीने संयमाने खेळणं गरजेचं आहे. अक्षय नाईक यांना आपण पाहिलं ऑन स्क्रीन येते, मात्र फटका आहे जबरदस्त. हा स्ट्रोक मात्र आहे बुलेट, टायमिंग झालेला आहे सॉलिड आणि या षटकाराने भरणार आहे दक्ष 11 सातपाटी संघाचं वॉलेट. काय स्मॅश केलाय, चाबुक 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 कॉपी बुक, कडक दे धडक आणि बेधडक. पंच नक्की काय सांगू लागलेले आहेत ते आपण पाहूयात. चेंडू हवा आहे, जाऊ द्या मैदानामध्ये आणि ते चेंडू बदलला जाईल. 2006 मध्ये मंथन सर आपण पाहिलं होतं, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघ खेळत होता. तेथे क्रिस गेलने असाच एक चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला. त्यानंतर डार्ल हेपर हे मात्र पंच होते, त्यांनी नवीन चेंडू घेतला कारण दुसरा कोणता पर्याय नव्हता आणि चेंडू जुना व्हावा म्हणून त्याची जी एक साईड असते लेदर बॉलची ती थोडीशी रब केली आणि तेथून जो काही चेंडू स्विंग होऊ लागला तेथून मात्र पुढच्या 43 धावांमध्येच वेस्ट इंडिज संघ ऑल आउट झाला. वडे प्लीज आपण या. इथे बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे, लवकरात लवकर आपण यावं आणि संपर्क साधावा कॉमेंट्री स्टुडिओजवळ. येथे देखील चेंडू चेंज झालेला आहे, बघूया सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय का. परंतु सध्या तरी वीरू भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय. 20 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, चेंडू शिल्लक आहेत 26 आणि 42 धावांची निकड. मंथन सर काय म्हणाल, वीरूने हवा टाईटर केलाय. अगदी इथे माहोल वीरूने बनवलाय असंच म्हणावं लागेल, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेशन झाली, सिंगल आली, त्यानंतर पुन्हा स्ट्राईक रोटेशन झाली, वीरू स्ट्राईकवरती आला आणि जे स्ट्राईक रोटेशन झालं तिथून मात्र हा खेळ बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही क्रिकेटमध्ये समीकरणं अशाच प्रकारे माइंड गेम हा तुम्हाला खेळायचाच असतो आणि इथे या मात्र सातपाटी टीमकडनं माइंड गेमला सुरुवात झाली आहे. 1.4 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 20 धावा, 20 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटकातला पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती विश्वनाथ जाधव. इथे मात्र अगदी चांगला फटका, शॉट लाईक अ ट्रेसर बुलेट. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर अगदी एक्झॅक्टली पळून जितक्या धावा घेतल्या जातील तितक्या धावा इथे मात्र मोजल्या जातील. या ठिकाणी आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 21-21. अगदी चांगला फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहू शकलात तर त्या तारेला लागला, विजेच्या तारेला, आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर त्या तारेला लागल्यानंतर तुम्हाला पळून धावा काढायच्या आहेत. 25 बॉल आता बाकी आहेत आणि 25 बॉलमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. सध्या 21 तर झाल्यात फलकावरती. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ. काय नॉक साकोर लागलाय वीरू. 21 धावा विदाउट लॉस. पुढचा बॉल नाही, इथे मात्र चेंडू फळीचा हवा तसा तितकं कन्व्हिन्सिंग कनेक्शन जुळून आलंच नाही. डॉट बॉलची ही सांगता झालेली आहे. बघा एक्झॅक्टली यालाच म्हणतात देश तसा वेश. पहिलं षटक गोलंदाजाने आपल्या नावावरती केलं होतं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये खोऱ्याने धावा आलेल्या आहेत आणि हे गुणवत्तापूर्ण क्रिकेट आहे. जणू काही दोन ढाणे वाघ एकमेकांना समोर आलेले आहेत. आता वीरेंद्र बाबरे जो वैयक्तिक 7 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येवरती फलंदाजी करू लागलेला आहे. 24 चेंडूंमध्ये 41 धावा करायच्या आहेत आणि तिथे काहीतरी चर्चा विनिमय सुरू झालेला आहे. बघूयात नक्की कसली मागणी केली जाते ते थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल. बहुधा मॅच बॉल करिता किंवा चेंडूच्या अगदीच बद्दल देखील ती चर्चा सुरू आहे. त्या परीक्षणासाठी त्या पारख करण्याकरिताच ती चर्चा विनिमय आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 41 धावा. मी लहानपणी एक दंतकथा वाचली होती मंथन सर, मिडास राजाची. ज्या गोष्टीला तो हात लावायचा ना त्या गोष्टीचं सोनं व्हायचं. आज वीरूचं प्रदर्शन बघा, गोलंदाजीमध्ये त्याचा जो इकॉनॉमी रेट आहे तो 6 पेक्षा कमी आहे आणि आजच्या रजनीमध्ये पहिल्यांदाच अगदी खूप मोठी जबाबदारी घेऊन तो आला फलंदाजीच्या दृष्टिक्षेपातून आणि तेथे देखील 7 मध्ये 15 त्याने केलेले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा आज ते दक्ष 11 या नावाने खेळतात, कधी ध्रुव 11 या नावाने ते खेळतात, परंतु सातपाटी संघ जेव्हा अडचणीमध्ये असतो ना तेव्हा तेव्हा हा वीरू उभा राहतो आणि असा काही उभा राहतो. कधी 6 मध्ये 28 देखील त्याने असे सामने देखील फिनिश केलेले आहेत. 6 मध्ये 24 असे सामने देखील त्याने फिनिश केलेले आहेत आणि ह्या मॅच मध्ये देखील बघा एका स्ट्रॉंग बॉलिंग युनिट समोर 7 मध्ये 15 वरती तो खेळू लागलाय आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज मात्र तितकासा फिट नाहीये.
जेव्हा ऑफ फील्ड मी त्याच्याशी चर्चा केली, थोडासा आजारी होता तो, नक्कीच हवी तशी, मात्र त्याची प्रकृती ठीक नाही आहे. तरी देखील क्रिकेटवरच्या प्रेमाखातर आणि आपल्या गावाखातर, खेळाडूंच्या निष्ठेखातर तो आलाय. फक्त आलाय नाही आहे, ते मैदान देखील गाजवू लागलेलं आहे. 7 मध्ये 15 केलेले आहेत. आता ही जी विकेट आहे ती प्रतिस्पर्धी संघासाठी फार महत्त्वाची ठरू शकते. वीरू जर थांबला तर तो समोरच्या संघाला थांबवू देखील शकतो आणि संपवू देखील शकतोय. एक्झॅक्टली. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झाला राहुल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम अप्रतिम चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार, आलाय दर्जेदार 4 चौकार. यस डीजे. थँक्यू सो मच. अगदी चांगला फटका यावेळेला वीरूच्या बॅट मधनं आलाय. या चौकाराच्या माध्यमातून आपण पाहू शकलात, रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवलं जातं. राहुल सातवीने चेंडू टाकला, त्या चेंडूवरती नजर ठेवली, ऑफ स्टंपवरती गेला, पिक केला. अगदी चांगला पिकअप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या 25 झाली. आता येणारे चेंडू बाकी आहेत 23 आणि 23 मध्ये बनवायचे आहेत 37. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र अगदी कमबॅक करणारा हा मेसेज जणू काही गोलंदाजाने दिलाय. 8 बॉल वीरू खेळलाय. 8 बॉलमध्ये 19 रन. महत्वपूर्ण खेळी आता मात्र वीरूच्या बॅट मधनं पाहायला मिळते. काय म्हणाल दीपेशजी? इथे जर आपण पाहिल्यात 22 बॉल बाकी आहेत आणि 22 मध्ये 37. नाही, पूर्णपणे बॅलेन्सिंग अशा स्थितीमध्ये आता सामना पोहोचलेला आहे. 50-50%. ओ हो हो, या वेळेला आपण पाहू शकाल स्विच हिट खेळलेले आहेत. काम देखील फिट केलेलं आहे. हिट पे फिट आणि सुपर हिट हा मामला आहे. वीरेंद्र बाबरे ना किसी के सामने झुकता है ना कभी रुकता है, सिर्फ चौके छक्के ठोकता है. हा गेम चेंजर आहे, मॅच विनर आहे. आणि ह्या फटक्यासहित धाव फलक जर आपण तपासून पाहिलं तर खरोखरच म्हणत्यांचा या क्षणाला मात्र ही अनुभूती येते की आपण प्रॉपर पद्धतीने ग्रँड फिनाले पाहू लागलेलो आहोत. अगदीच गुणवत्ता आहे. दोन्हीही बाजूंनी फक्त क्वालिटीज पाहायला मिळते. आणि फटका बघा, क्लीन हिट, क्लीन 6. आणि ह्या चेंडूवरती देखील धावांचं तिकीट केलंय फिक्स. ग्रेट बॅटिंग. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडूला खेळलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तर घेते, दुसऱ्या करता निखिल वळतोय. पाहता पाहता वीरू देखील त्याच तत्परतेने. बघा, वीरूच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षणाकरता जाता अशी नरमाई करून चालणार नाही. तुम्हाला पटकन ती फेकी करावी लागते. बघा, जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात झाली त्यावेळेला देखील मी उल्लेख केला होता, नाण्याची एक बाजू आपण भक्कमपणे पाहिली आहे, पण दुसऱ्या बाजूला विसरून चालणार नाहीये. त्यांच्याकडे देखील तितके ताकदीचे भक्कम दादा फलंदाज आहेत. आणि स्पेशली वीरू बाबरे आणि निखिल आपण पाहिलं अगदी शांत संयमाने. जो अनुभव त्याच्याकडे आहे तो अनुभव वापरतोय. त्याला माहिती आहे की वीरूची बॅट बोलू लागली आहे, त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत आहेत. त्यामुळे तो एकच सामंजस्याचं काम करतोय, सिंगल काढतोय आणि वीरूला स्ट्राईकवरती आणतोय. आणि बाकीचं काम वीरू अगदी चोखपणे मैदानामध्ये बजावतोय. जे गोलंदाज इकॉनॉमिकल ठरले होते ना, त्यांच्या आता आकडे बिघडवण्यास सुरुवात केली वीरूने. येथे देखील खडे खडे स्ट्रोक सिलेक्शन. कदाचित हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक हसलाय. चेंडू थेट फिल्डरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. मोठा झटका, मोठा झटका. योग्य वेळेवरती योग्य विकेट आले. आता प्रेक्षक खुश झालेले आहेत, कारण वीरू जर थांबला असताना तर हा सामना कदाचित एकतर्फी झाला असता. परंतु योग्य वेळेला योग्य विकेट येते. सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये हलकासा ट्विस्ट आलेला आहे. या मॅच मध्ये 19 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 31 धावांची ही आवश्यकता. आणि अशातच आता मात्र ऑल इंडिया आयकॉन मिस्टर मॅकमिलन गोविंद याची एंट्री आपण पाहू शकतायत. मुख्य खेळपट्टीच्या दिशेने हा फटका तुम्ही पाहू शकाल तत्काळ पुनरावलोकनामध्ये, जिथे वीरूच्या रिॲक्शन बघा कशा रीतीने यजल परिपूर्ण होणार आहे किंवा नाही. परंतु सरते शेवटी हा झटका लागलेला आहे. म्हणत्यांचा मॅचमध्ये रंगत वाढू लागले. परफेक्ट टायमिंगवरती विकेट आलेले आहे. अगदी ज्याची वाट पाहत होते मात्र तोच विकेट वीरू बाबरे जो अगदी ऐन भरामध्ये आला होता. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर अगदी 25 धावा. अगदी सुपर क्वालिटी क्रिकेट वीरू बाबरेने मात्र खेळलं आणि त्यानंतर ते त्याचं योगदान देऊन तो आता मैदानाच्या बाहेर येतोय. फटका तर अगदी प्रॉमिसिंग होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक तितकं करावं लागेल. ते रिॲक्शन आपण पाहिलं वीरूचे, तो जाणून होता फटका खेळला आणि तो क्षेत्ररक्षक त्याचा झेल टिपणार हेही त्याला माहीत होतं आणि तो झेल यावेळेला मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाला. इथे आता आपण पाहतोय नवीन फलंदाज मीरा भाईंदर परिसरातील आपण पाहतोय
उत्तम गावचा रत्न मॅकमिलन गोविंद आता नव्यानं मैदानामध्ये दाखल झालाय. येणारे चेंडू आपण पाहिले तर 19 आहेत आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना जर आपण पाहिलं तर अजूनही दोन्ही संघांकरता समसमान संधी आहे. गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर त्यांना डॉट आणि विकेट्सची आवश्यकता आहे, तर फलंदाजांच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर त्यांना प्रत्येक बॉलवरती धावा जमवण्याची आवश्यकता आहे. मॅकमिलन गोविंद ओहो बॅकफुटला येऊन बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत आणि तेथे मात्र निकोंज सारखा एक गटसी प्लेअर त्याने झेल सोडलाय. मिस्टर अनस्टॉपेबल कडून देखील चुकी होते. प्रेशर तुमच्याकडून काय काय करून घेईल याचा नेम नाहीये. बघा हा झेल सोडलाय की सामना सोडलाय, कारण कुणाचा झेल सोडलाय. मी इंटरव्ह्यू घेतला होता खरं तर विजय मामा चषकामध्ये विरार अगदीच HDLच्या मैदानामध्ये मॅकमिलन गोविंद यांचा. त्यांना मी प्रश्न विचारला होता. तुर्तास आपण सामन्याची स्थिती जाणून घेऊयात, जिथे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची आवश्यकता आहे दक्ष 11 सातपाटी टीमला. आणि तिथे मॅकमिलन गोविंदचं उत्तर, मी प्रश्न विचारला की भविष्यामध्ये कोणती स्पर्धा तुला गाजवायची आहे, तर तेव्हा मॅकमिलन गोविंदने उत्तर दिलं सुप्रीमो चषक ही अशी स्पर्धा आहे ना, त्या स्पर्धेमध्ये मला फक्त खेळायचं नाहीये, तर प्लेअर ऑफ दिस सिरीज हा अवॉर्ड घेऊन मॅकमिलन गोविंद या नावाची चर्चा ऑलरेडी आहे भारतीय टेनिस बॉल क्रीडा विश्वामध्ये. परंतु तुम्ही इच्छाशक्ती बघा, हे जिद्दी खेळाडू आहेत. क्रिकेटच्या क्षितिजवलयावरती आमचं प्रदर्शन किती चांगलं राहील याकरिता नेहमीच सक्रिय असा हा मॅकमिलन गोविंद. आणि 18 बॉल 30 असे गटसी प्लेअर म्हणते सर सामना सहजासहजी सोडत नसतात आणि त्याचा झेल सोडलाय. आता तो प्रतिस्पर्धी संघाला सोडेल किंवा नाही हा यक्षप्रश्न निर्माण झालाय. येस अगदी, कारण की पहिल्या सत्रात आपण पाहिलं श्रेयसकडनं चूक झाली, झेल सुटला, त्यानंतर मात्र त्या धावा येण्याला सुरुवात झाली. इथे मात्र मॅकमिलनचा झेल सुटलाय. मॅचमध्ये रंगत निर्माण झाली. 18 बॉल आणि 30 जीवा आलाय गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र आपण पाहिलं तर स्पिन मॅजिशियन आपल्याला पाहायला मिळतोय. जीवा गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि हे मैदान जर आपण पाहिलं ना तर जीवा करता हे खास राहिले. जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये जीवा येतो आणि तेव्हा तेव्हा मात्र त्याच्याकडनं तो दर्जेदार परफॉर्मन्स हा पाहायला मिळतो. याच मैदानावरती आपण पाहिलं बेस्ट बॉलरचा किताब त्यानं मात्र घेतलेला आहे. इथे मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल बॅकफुटला गेले फलंदाज, चेंडूला खेळले, पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय, साईज तिथे येतोय, चेंडूला उचलतोय, फेकी करतोय आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर अगदी चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. आणि या दोनच्या मदतीने आपण पाहत आहे तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34. म्हणजेच आता येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 मध्ये बनवायचे आहेत 28. वाह काय रंगतदार लढत आहे. अटी-तटीचा सामना. जीवाचा पुढील बॉल मिस्ट्री बॉलर आहे म्हणतात सर. IPL मध्ये ज्या पिचेस बनवल्या जातात ना, आपण सध्या पाहतोय बरेच जण सांगतात की IPL मध्ये बॉलरची अजिबात प्रतिष्ठा नाहीये, परंतु सुनील नारायण बद्दल काय म्हणाल. तो मिस्ट्री बॉलर आहे. प्रत्येक मॅच मध्ये 6 ते 7चा इकॉनॉमी रेड आहे आणि तसा हा मिस्ट्री बॉलर आहे. मागील 8-10 वर्षांमध्ये जीवाच्या गोलंदाजीचं उत्तर नाहीये फलंदाजांकडे. काय गरकन वळतोय चेंडूला. बघा मॅकमिलनला देखील त्याने शांत ठेवलाय. डॉट बॉल आलाय. येथे चेंडू आहे भरपूर काळ हवेत आणि निघून जाणारा क्षेत्ररक्षकाच्या कवेत विश्वनाथ जाधव ब्लॅक डायमंड विशू कुठल्याही प्रकारे मात्र हा झेल सोडणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत अजूनही. ऍक्युरेट 14 आणि 28 धावांचं टार्गेट समोर राहिलेलं आहे. पण सर वीरू बाद झाल्यानंतर विकेटची ही तारांबळ हलकसं पारडं जड तर आपल्याला जरूर पाहायला मिळते, परंतु क्रिकेटचा खेळ आणि हे मैदान असं आहे. पहिल्या मॅचमध्ये 2 मध्ये 11 देखील होताना आपण पाहिलेले आहेत. म्हणजे हा सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे, समांतर आणि हाय व्होल्टेज देखील. अगदी हे मैदान जे आहे ना याच अशा आठवणींकरता मात्र ओळखलं जातं. अशा याच मैदानावरती बरेच असे किस्से घडले आहेत की जेव्हा असं वाटत होतं की एका क्षणाला वाटायचं की हा संघ आता विजयाच्या जवळ पोहोचेल, परंतु तसं नाही आहे. या मैदानामध्ये काही होऊ शकतं, कारण की इथे या मॅचचं मोमेंटम कुठे बदललं. जिथे वीरू बाबरेची विकेट गेली त्यानंतर तो दबाव थोडासा निर्माण झाला. या अगोदर तुम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलायत, परंतु जेव्हा एखादा मोठ्या की प्लेअरची विकेट जाते त्यानंतर त्या डावाला सावरणं गरजेचं होतं. तो डाव सावरण्याकरता मॅकमिलन गोविंद मैदानामध्ये गेला, त्याला जीवनदान मिळालं. त्यानंतर त्यानं मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न केले आणि त्याला देखील आता माघारी परतवले. आता 14 बॉल बाकी आहेत, 28ची गरज आहे. भावेश नव्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निखिल काहीतरी त्याचा एक्सपिरियन्स आता त्याला शेअर करतोय. 34 धावा या बोर्डावरती लागल्यात. अजूनही सामन्याचं जर आपण पाहिलं तर बॅलन्सिंग मोडमध्ये सध्या पाहायला मिळतोय.
तर 14 चेंडू आणि 28 धावा. मी नेहमीच उल्लेख करत असतो मंथन सर, ज्याच्या लिडरशिप खाली संपूर्ण सातपाटी संघ आहे सही सलामत, त्याचं नाव आहे अवधूत कामत. गोलंदाजांचाच वापर नाही तर फलंदाजांचा वापर कसा करायचा हे देखील त्याला ठाऊक आहे. बघा मिस्टर डिपेंडेबल अजून देखील आहे. आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण मोहरा अर्थातच दिवेश पाटील 2025 आणि 26 दणाणून सोडणारा खेळाडू आहे. त्याची एंट्री अजून बाकी आहे. म्हणजे बॅटिंग लाईनअपमध्ये खूप डेप्थ आहे. हा सामना खरोखरच थरारक होणार आहे. 14 बॉल आणि हा मिस्टर डिपेंडेबल आहे. किती सामने जिंकून दिलेत त्याचा नेम नाही. अगदी असंख्य असंख्य सामने जिंकून देणारा उगाच मिस्टर डिपेंडेबल हे नाव मिळालेलं नाहीये भावेश पाटील या फलंदाजाला. 13 बॉल शिल्लक आहेत, 27 ची निकड आहे. सध्या तरी हा सामना एका मेगा थ्रिलर कडे मंथन सर वाटचाल करू लागलाय. एक्झॅक्टली, अगदी बरोबर तुम्ही म्हणालेला आहात. 3.5 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 35 झाले. 13 बॉल बाकी आहेत आणि 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत. निखिल अकरे अगदी शांत आणि संयमानं पाहायला मिळतोय, परंतु त्याचा शांत आणि हा संयम कधी आक्रमकतेकडे झुकेल त्याचा मात्र आपण काहीच सांगू शकत नाहीत. कारण की बऱ्याच वेळा धाकटी डहाणू संघाकडनं मात्र खेळताना निखिलला पाहिलं गेलं आणि तेव्हा मात्र अशा अडचणीमध्ये संघ असताना त्यांना त्या अडचणीतनं संघाला बाहेर काढलंय. आता संकटमोचक तो बनेल का पाहूया. षटकातला शेवटचा बॉल. आता हा बॉल या सामन्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण पाहिलं तर खूप महत्त्वाचा आहे. इथून जर मोठा फटका आला तर डेफिनेटली ते समीकरण पुन्हा एकदा आपल्याला बदलताना पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार जीवा. यावेळेला मात्र लेफ्ट केलं या चेंडूला आपण पाहू शकाल. तर पंचांनी यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ हा चेंडू व्हाईट बॉलचा सिग्नल या ठिकाणी दिला गेलाय. या ठिकाणी आपण पाहतायत व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडनं दिला गेलाय आणि या व्हाईटच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती. हलकंसं करेक्शन करण्यात आलेलं आहे मंथन सर. लेट टू लेट आणि बहुधा डिसिजन होऊ शकतोय अपडेट, कारण जे स्क्वेअर लेग पंच आहेत एक्झॅक्ट डिसिजन काय आहे तो कळवायचा आहे. चला पंच, जो काही एक्झॅक्ट निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. चर्चा सुरू आहे दोन्ही पंचांमध्ये आणि या सरते शेवटी वाईट बॉल. जेव्हा आपण डेमार्ट मध्ये जातो ना मंथन सर, एक लाईन लिहिलेली असते, बाय वन गेट वन फ्री, आणि तसंच काहीसं घडलं येते. वाईट देखील आला, समवेत एक धाव देखील पडून परिपूर्ण करण्यात आली. खूपच दर्जेदार ही लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे. 25 धावांची आवश्यकता. जीवा नाही इथे देखील निर्धावच हाताळला. येऊ द्या कितीही समोर, त्या सर्वांना एकटाच बस. काय जबरदस्त गोलंदाजी जीवा घरतने या षटकामध्ये टाकली. निर्णायक क्षणी जर आपण पाहिलं तर या षटकात 5 धावा दिल्या. बॉलिंग अनालिसिस जर आपण पाहिलं तर बिरवाडी संघाचा प्रीतम बारी पहिलं षटक हाताळलं, 6 रन त्यानं दिल्या. त्यानंतर विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं, 15 रन त्यानं दिले एक्सपेन्सिव्ह ठरला. त्यानंतर राहुल सातवीला आपण पाहिलं, राहुल सातवी जर आपण पाहू शकला तर त्याच्या विरोधामध्ये 11 आल्या. आणि त्यानंतर जीवा निर्णायक क्षणाला मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्या षटकात त्यानं 1 विकेट मिळवला आणि फक्त 5 दिल्यात. आता सामना जर आपण पाहिलं तर पूर्णतः बदलताना पाहायला मिळतोय. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. आता या सामन्याच्या दृष्टिकोनातून हेही षटक तितकंच महत्त्वाचं आहे. आता फलंदाजांच्या मनामध्ये काय सुरू आहे, कारण की दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर अगदी विस्फोटक आहेत. स्पेशली आपण पाहिलं तर आता स्ट्राईक वरती येतोय निखिल अकरे, लेफ्ट हँडेड बॅटर. 12 बॉल 25 ची गरज. खासदार चषक 2026चा मानकरी कुठला संघ ठरेल त्याची मात्र उत्कंठा प्रत्येकाला लागली गेली आहे. 37 धावा सद्यस्थितीला आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ झालेला आहे.
एका बाजूला आपण पाहताय दक्ष 11 सातपाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय टीम मितांश 11 बिरवाडी. खूप कमी व्यावसायिक स्पर्धांमध्ये शेवटचा सामना हा इतका अट्टीतटीचा होतो. इथे 12 बॉल आणि 25 ची निकड. बॉलर तयार, बॉलिंग रनवेवर. 5व्या षटकामध्ये मिस्टर राहुल. इथून वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. बघा दडपण आहे दोन्हीही संघांवरती. अतिरिक्त स्वरूपामधील ही एक धाव आता फलकामध्ये समाविष्ट केली जाते. प्रति चेंडू गणिक आता 2 धावांची सरासरी कायम राखावी लागेल विजयावरती शिक्कामोर्तब करण्याकरिता. 12 बॉल 24 ची आवश्यकता. वन्स अगेन राहुल सातवी. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे या मॅच मध्ये. यावेळेस लॉफ्ट केलाय परंतु फटका फसलाय आणि विरुद्ध दिशेने धावत असताना काय झेल टिपला विश्वनाथ जाधव यांनी. 25 जून 1983च्या दिवसाची अगदी 100% आठवण करून दिली. आणि IPL बद्दल म्हणायचं झालं तर श्रेयस संतोष अय्यर यांची देखील आठवण व्हावी. विरुद्ध दिशेने धावायचं होतं परंतु माझ्यामध्ये कोणत्या पात्रतेची गुणवत्ता आहे ते दाखवून देखील दिलं. आणि एका कठीण स्वरूपातील झेलला थोडंसं सोपं बनवलं. निखिलची देखील विकेट आलेली आहे. आता 11 बॉल आणि कुणाची एंट्री झालाय म्हणते सर. असा एक फलंदाज, एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना अजून देखील ते आर्यनचं क्रीडांगण आपल्या डोळ्यांसमोर येतं. काय जबरदस्त तो सामना मात्र जिंकवला होता श्रेयस देव यांनी. हा देखील मॅन ऑफ क्रायसिस आहे. कोणत्या वेळेला कोणता फलंदाज पाठवावा, खूप चांगली लिडरशिप आपल्याला जरूर पाहायला मिळते. मॅच प्रत्येक चेंडू गणिक आणखीन उत्सुकतेचं काहूर आणि कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करते. 11 चेंडू शिल्लक आहेत म्हणतात सर. 24 धावा अजूनही करायच्या आहेत. काय जबरदस्त हा सामना अगदी रोमांचक स्थितीने आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. एक भरोशाचा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज आपण आता पाहताय. नव्यानं दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये श्रेयस देव. अप्रतिम. इथे मात्र कमबॅक कसा असावा ते जीवा घरातने दाखवलं. त्यानंतर आपण पाहताय राहुल सातवीच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्यानं मात्र निखिल अकरेला देखील आता तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. 38ला 3 अशी स्थिती पाहायला मिळते. 62चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहू शकाल, बॅकवर्ड पॉईंट त्यानंतर आपण पाहू शकाल पॉईंट हा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग देखील आपण पाहतोय डीप मध्ये ठेवला गेलाय. फाईन लेग देखील आपण पाहतोय डीप मध्ये. मिड विकेट देखील आपण पाहतोय. विशूला आपण लॉंग ऑफला पाहतोय आणि त्याचबरोबर विक्रांत ठाकूरला देखील आपण पाहतोय कव्हरला. 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रॅटेजी तुम्हाला आखावी लागेल. आता पाहूया या स्ट्रॅटेजीमध्ये कितपत यशस्वी ठरतात गोलंदाज. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. इथे मात्र क्षेत्ररक्षण अगदी चांगलं पाहायला मिळालं. एक रन तिथे मात्र चिकी सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झाली 39. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 मध्ये बनवायचे 23. जो सापळा आहे ना मंथन सर त्याला अनुसरून गोलंदाजीचं झालंय. बघा डीप मध्ये ऑन साईडला चांगला बॅकअप आहे आणि या फुटवर्कला रीड करत असताना ज्युसी हाफ वॉली लेंथवरती जर चेंडू आदळला तेथून टायमिंग करणं थोडंसं कठीण आहे. जरी टायमिंग झालं तरी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावणार आहे. खूप चांगला गेम प्लॅन आहे. येथून चेंडू शिल्लक आहे 10. धावा करायच्या आहेत 23. बघा पवेलियन मधनं कुठल्याही प्रकारचं तुम्ही बोलू नका कारण की पंच आहेत तिथे सक्षम पंच पाहतील आणि ते योग्य प्रकारचा निर्णय देतील. डगआउट मधनं कुठल्याही प्रकारचा तुम्ही आक्षेप घेऊ नका विनंती आहे. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राहुल. जाग बनवलेली चेंडूला खेळलंय. अगदी यावेळेला मात्र आपण पाहतो ऑन साईडला चेंडू जातोय. निकुंज तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सिंगल तिथे पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावरती 40. अगदी निर्णायक क्षणावरती निर्णायक ही गोलंदाजी सध्या राहुल सातवीची पाहायला मिळते. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 22 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर अगदी तोडीस तोड आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या मुमेंटपर्यंत आम्ही हार मानणार नाही हे दोन्ही टीमकडे बघून आपल्याला नक्कीच म्हणावं असं वाटतंय. इथे फुल टॉस मिळालाय. नाही कन्वर्ट करू शकले फलंदाज. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे. दक्ष 11 सातपाडी टीम करता म्हणावं लागेल की अभी नाही तो कभी नाही. कारण आता अगदीच समारोपाच्या जवळ आपण येऊन ठेपलेलो आहोत. 8 चेंडू शिल्लक आहेत.
21 धावा करायच्या आहेत. पहिल्या क्रमांकाचं चमचमणारं करंडक तुमच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि आज विजयी व्हा. जरी खासदार साहेबांनी सांगितलं असेल की पुढच्या वर्षी देखील स्पर्धा होणार आहे, तरी देखील 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद थांबायचं नसेल तर जे काही करायचंय तर आत्ताच करावं लागेल. आणि मागील दोन्ही षटकांमध्ये येथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. यावं थर्ड अंपायरने आपण परीक्षण करावं. खूप चांगलं क्रिकेट म्हणतात सर. कसं आहे ना, आता जर आपण प्रेडिक्ट पोलचा विचार घेतला तर ते 90% जनता बिरवाडी टीमच्या बाजूनेच असणार आहे. परंतु क्रिकेटचा खेळ जो आहे ना, तो तेल लावलेल्या पैलवानाप्रमाणे. तुम्ही जेवढं पकडायला जाणार तेव्हा तो निसटून जाणार आहे. इथून रिव्ह्यू लॉस्ट होतोय आणि अधिकृत स्वरूपामध्ये फेअर डिलिव्हरीचा हा इशारा आहे. लीगल बॉल. अनिश्चितता आपल्याला कितीतरी वेळा बघायला मिळालेली आहे. 19 डिसेंबर 2024 दिवस पालघर क्रिकेटमध्ये कोणी कधी विसरणार नाही. 6 मध्ये 36ची आवश्यकता होती, अनिकेत हरवटेने केलेल्या आहेत. येथे 7 मध्ये 21 करायचे आहेत. आपल्या पालघर क्रिकेटमध्ये जे रंजक किस्से घडलेले आहेत आणि त्याची परिपूर्तता होणार का बघा. सरळ बॅटचा प्रयोग आहे, परंतु येथे देखील हा फटका जगल जगल जगल. आई ग म्हणता म्हणता बाबा बाबा करत मात्र हा झेल घेतलेला आहे सार्थकने. एका क्षणाला दुसऱ्या क्षणाला असं वाटलं की झेल सुटणार. बघा आपण तत्काळ पुनरावलोकन पाहूयात. सामन्याची परिभाषा बदलली. 6 मध्ये बहुधा 21ची निकड आहे आणि येथून हलकासा खरं तर ऑफस्टमच्या देखील पलीकडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि हे तत्काळ पुनरावलोकन. जेथे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये झेल जणू काही सुटत होता, परंतु सरते शेवटी झेल झाला कंप्लीट. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आणि एंट्री झालेली आहे. तो आलाय ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो कधीपासून, मिस्टर दिव्येश पाटील दिवचा. हा असा खेळाडू आहे. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये जास्त बिझी असतो. DNCC 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धेमध्ये एक हाती जेथे उर्वरित सर्व फलंदाज ठरले होते 0, त्या मैदानामध्ये दिव्येश पाटील दिवचा बनला होता वन साइड हिरो आणि तो आलाय मैदानामध्ये. 6 चेंडू शिल्लक, 21 आहे निकड. अगदी बघा, प्रेक्षक वर्ग मैदानात चालले आहेत, पण मी एक गोष्ट सांगेन, दिव्येश मैदानामध्ये दाखल झालाय. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. ही स्पर्धा अगदी व्हेरी स्पेशल आहे, कारण की पहिलं सीझन आहे, पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वात विजेता होणाऱ्याची चर्चा संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये होणार आहे. आणि आता शेवटचा आणि अंतिम षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कोण विनर होणार, दक्ष 11 सातपाटी की टीम मितांश 11 बिरवाडी. नक्की चंद्रावरती पहिलं पाऊल कोणी ठेवलं सर्वांनाच ठाऊक आहे, नेल आर्मस्ट्रॉंग. परंतु दुसरं पाऊल कोणी ठेवलं कुणाला काही देणं घेणं नाहीये. तसा पहिला विजेता फारच चर्चेचा विषय. प्रेक्षक फक्त उठून उभे राहिलेले आहेत, त्यांना ठाऊक आहे मॅच मध्ये अजूनही काही ना काही घडू शकते. 30 मध्ये 30 करायच्या होत्या तेव्हा 70% भारतीयांनी टीव्ही बंद केला होता आणि शेवटी मग त्याने शोक देखील व्यक्त केला की का आम्ही सामना पाहिला नाही. तिथे अगदीच कमाल धमाल आणि मालामाल प्रदर्शन बघायला मिळालं. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंग यांचं. इथे 6 मध्ये 21 हवा आहेत म्हणते सर. आणि समोर आहे श्रेयश. आर्यनचं मैदान गाजवलं होतं. आज आंबट गोड क्रीडांगणामध्ये स्वतःच्या संघाला गोड तर समोरच्या संघाला आंबट अनुभव द्यायचे. अगदी बिरवाडीच्या आता पाठीराख्यांचं लक्ष आहे जीवा घरतकडे, तर सातपाडीच्या पाठीराख्यांचं लक्ष आहे श्रेयस देवकडे. षटकातला पहिला बॉल. इथे मात्र पहिला बॉल लॉफ्ट केलाय, हवेमध्ये जातोय. जीवा यावेळेला मात्र जीवाच्या आकांतांना पुढे पोहोचलाय. झेल टिपण्याची संधी यावेळेला मात्र अगदी एफर्ट्स अगदी 100% तिथे पाहायला मिळाले, परंतु तिथे 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्यात. आता येणारे चेंडू आपण पाहिले, चेंडू 5 आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. हवेमध्ये गेलेला बॉल, त्यावरती मात्र जीवा घरत झेपावला. तो झेल काही कंप्लीट करू शकला नाही. अवघड होतं, कारण की त्याच अंदाजामध्ये चेंडू टाकायचा आणि त्याशाने त्याच दिशेला वळायचं झेल टिपण्याकरिता अवघड असतं. इथे आपण पाहताय आता येणारे चेंडू 5 आहेत आणि 5 मध्ये बनवायचे आहेत 19. श्रेयश सध्या आहे फलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल निर्णायक बॉल. ते देखील फटका फसला आणि डाऊन द बॉल विश्वनाथ जाधव आहेत या सामन्यामध्ये सर्वाधिक झेल टिपणारा क्षेत्ररक्षक.
खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालं. आता अशा अपेक्षा मावळू लागलेल्या आहेत. जे प्रेक्षक उभे राहिले होते त्यांनी आता मात्र आपापल्या बाईक ऑन केलेल्या आहेत आणि परतीच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली, परंतु अजूनही पारितोषिक वितरणाकरिता सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण काही काळ थांबा प्लीज. ही संयोजकांची विनम्र विनंती आपल्यापर्यंत पोचवित आहोत. मंथन सर, काय वाटतंय तुम्हाला, या मॅचमध्ये कमबॅक करणार दक्षिण 11 सातपाडी? डेफिनेटली होऊ देखील शकतं. मोठे फटके आले तर 100% होऊ शकतं. 4 बॉल बाकी आहेत, 4 मध्ये 19 बनवायचे आहेत. अगदी सुंदरशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 6 दिवस मागील 2 दिवसामध्ये समालोचनाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. निरंजन घरत आणि विदुरजी पाटील यांचं खूप खूप आभार आणि फार क्रिकेट क्लबचे देखील आभार. अतिशय दर्जेदार क्रिकेटची मेजवानी प्रेक्षक वर्गांना पाहायला अनुभवायला मिळाली. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 2 ऑल इंडिया आयकॉन्स खेळाडूंना देखील पाहण्याची संधी प्रत्येक प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली. अगदी डोळ्यात तेल ओतून मात्र प्रत्येक प्रेक्षक वर्ग या मैदानावरती उपस्थित होते. हे क्रिकेट पाहिलं, क्रिकेट अनुभवलं आणि आता तो अंतिम क्षण, अंतिम टप्पा, शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये 19 रन. कुठला संघ चॅम्पियन बनणार याकडे अजूनही सर्वांचं लक्ष हे लागलं गेलंय. नवीन फलंदाज आपण पाहतायत उमेर, आपण पाहतायत व्ह्युअरशिप जर आजच्या दिवसाची आपण पाहिली तर 60,000 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल या चेंडूला सोडलं गेलंय. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल, कारण की येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 19 धावांची आवश्यकता आहे. खासदार चषकाचा चॅम्पियन अगदी काही क्षणात आपल्या समोर येईल. हळूवार पद्धतीने औपचारिकतेकडे हा सामना मात्र वळू लागलेला आहे. जो उल्लेख मी केला होता ना या सामन्याच्या सुरुवातीला, की सर्वांना असं वाटतं की सातपाडी टीम थोडीशी उजवी आहे, परंतु दोन्हीही संघांसाठी हे मैदान लकीच आहे. दोन्ही संघांचं प्रदर्शन येथे चांगलंच आहे आणि अब की बार मितांश 11 बिरवाडी की सरकार आपल्याला जरूर बघायला मिळेल. ज्या महिला भगिनी आल्या होत्या, अगदी पहाटेपर्यंत थांबल्या, त्यांच्या मात्र अगदीच संयमाचं चीज झालेलं आहे. आणि आता 1 चेंडू शिल्लक, 18 धावांचं टार्गेट आहे. फिनिश करायचं आहे आपण मंथन सर. 1 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आणि थाटामाटामध्ये ट्रॉफी खासदार चषकाची गावामध्ये घेऊन जाताना पाहायला मिळतोय टीम मितांश 11 बिरवाडी. यस डीजे.